फळे देणारी हर तऱ्हेची झाडे वाढतील, त्यांची पाने वाळणार नाहीत, त्यांच्या फळांचा लाग खुंटणार नाही. प्रतिमासी ते पक्व फळे देतील, कारण त्या नदीचे पाणी पवित्र स्थानातून निघाले आहे. त्या वृक्षांची फळे खाण्याजोगी व त्यांची पाने औषधी होतील. देवबाप करो वाचल्या वचनावर आशीर्वाद पाठव. आणि मी विनंती करतो आपले पाळक साहेब, देवाचे अभिषेक सेवक, ते आपल्याला वचनातून चालवतील. Hello, check. Hello, mic testing, check. 1 2 3 check. Hello, praise the Lord. Thank you Jesus. धन्यवाद येश. परत एक बार प्रभू परमेश्वराच्या पवित्र नावात आजचा विशेष संदेश याकडे आपण आपली दृष्टी लावूया. कारण की वर्ष 2024 याचा महिना सप्टेंबर आणि त्यामधला हा शेवटला रविवार. याच आठवड्यामध्ये आपण एक नवीन महिन्यात म्हणजे ऑक्टोबरमध्ये प्रवेश करणार आहोत. आणि शेवटले 3 महिने वर्ष 2024 उरलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. थकलेले दिसतात. 9 महिन्याचे वाटचाल खूप थकवलेले आहे. आपण जसं जसं नवीन वर्षाकडे वाटचाल करतो निश्चितच अनेक गोष्टी आम्हाला अनेक अनुभव देऊन जातात. सन्मान्य पाळक साहेब यांचा देखील वाढदिवस होता. ते 40 मध्ये प्रवेश करून गेलेले. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा पाळक समर्पित पाळक साहेबांसाठी. कारण की खरोखर प्रभू आपल्या लेकरांना घडवतो, वाढवतो, चालवतो आणि त्याकरता लागलेला अनुग्रह, कृपा, सामर्थ्य विपुलतेने पुरवतो. आज देखील आपण इथे आला असताना त्याचा अनुग्रह आहे. विशेष करून आपण आज साक्ष ऐकलेली आपल्या आंटीने की त्यांना चालणं कठीण आहे, परंतु मंदिरामध्ये येण्याची ओढ, मंदिरात येण्याची निश्चितच आशीर्वाद मला देऊन जाणार, त्या देवाला भेटण्याची इच्छा त्यांना इथपर्यंत घेऊन येते. प्रेज द लॉर्ड. आंटीला जर विचारलं, आंटी तुम्हाला भाजी घ्यायला जायचं तर जातील का आंटी भाजी घ्यायला? भाजी मंडईत नाही जाणार. अनेक इतर कामासाठी ते जाणार नाही, कारण की त्यांना माहित आहे की या सगळ्या गोष्टीपेक्षा महत्वाची गोष्ट आहे तो देव. प्रेज द लॉर्ड. प्रत्येक व्यक्तीला नुसतं मंदिरापर्यंत नाही तर मंदिराच्या देवापर्यंत पण एक दिवस जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज त्या मंदिरापर्यंत आणि जिथे जिवंत देव जिवंत व्यक्तीला भेटत आहे त्या मंदिराकडे जर तुम्हाला आणि मला येण्याची ओढ नाही तर मग मला सांगू द्या की आपल्याला जीवनामध्ये फार वर्ष लाभणार नाही. आणि त्या देवापर्यंत तुम्ही जेव्हा जात आहात तेव्हा काय उत्सुकता तुमच्यामध्ये असेल, मला तरी वाटतं ते घाबरतील. आणि जे आज मंदिरात जिवंत देवाला भेटण्यासाठी घाबरतात ते मेल्यानंतर त्या देवाच्या बद्दल किती तत्परतेने उत्सुकतेने तिथपर्यंत जातील याबद्दल देव आवडत नव्हता असा नाही, परंतु त्याच्या भेटण्याची इच्छा, उत्कंठा, आवेश, बोला आवेश, आवेश, आवेशाने ते ग्रासलेलं असणं गरजेचं आहे. आणि आज या मंदिराचा जो विशेष संदेश मी आपल्या सर्वांना देत आहे आणि प्रभूमध्ये परत एक बार आमचे जे ऑनलाईन आहेत त्या प्रत्येक भक्तांचं देखील आम्ही स्वागत करत आहे. आणि टायटल वाचा परत एक बार. काय लिहिलंय टायटल वाचूया आपण. हे फार आवडतं लोकांना, कारण की आधी बहुतांशी लोक जे चर्चमध्ये येतात ते टायटलला नेहमी अप्रिशिएट करणार आहे. काय टायटल आहे सांगा? मंदिरातून वाहणारं आरोग्यदायी पाणी. म्हणजे मंदिरातून एक पाणी वाहत आहे आणि ते तुम्हाला आणि मला काय देत आहे? आरोग्य देत आहे. या दिवसामध्ये ताप, थंडी, खोकला, सर्दी, व्हायरल या सगळ्या गोष्टी आहे. मी देखील मागच्या आठवड्यामध्ये आजारी होतो आणि आज परत एक वार मी आपल्या मध्ये उभा आहे. आपल्या सर्वांच्या प्रार्थनेबद्दल आभार. खरोखर आम्हाला आरोग्य, आम्हाला दिलेलं शरीर हे
निश्चितच निरोगी असावं ही प्रत्येकाची अपेक्षा असते. आणि मग दोनच गोष्टी असतात. एक तर आजारी व्यक्ती म्हणतात मी आजारी म्हणून मंदिराला जाणारच नाही, पहिले स्टेटमेंट. दुसरं स्टेटमेंट असतं की मी आजारी म्हणून मंदिराला जाणार. दोन पैकी एक कॅटेगरीमध्ये आपण मोडतो, अनेक जण मोडतात. सगळ्यांसाठीच नाही सांगत आहे मी. दोन गोष्टी, एक तर मी आजारी आहे म्हणून मंदिराला जाणार नाही, आणि काय म्हणतात मी आजारी आहे म्हणूनच मंदिराला जाणार. मी बरं झालं तर मंदिराला जाणार नाही, दुसरे म्हणतो मी बरं झालं तर मंदिराला जाईन. आणि ही वृत्ती जी आहे की मंदिरातून आरोग्यदायी पाणी वाहत आहे, खरं आहे. कारण की बायबलमध्ये लिहिलेलं आहे, आणि आपल्याला देखील जेव्हा साक्ष आपण ऐकतो आपल्याला प्रचिती आहे की खरोखर हे मंदिराचा देव आम्हासाठी घडून आणतो. प्रेज द लॉर्ड. परंतु तुमचं आणि माझं देवाच्या सामर्थ्याकडे लक्ष लावत असताना काय एवढीच देवाकडून अपेक्षा आहे काय? कारण की आपल्या सर्वांना माहिती आहे आजारापासून आणि रोगांपासून कोण बरे होतात? जिवंत व्यक्ती की मेलेले व्यक्ती? कोण बरे होतात? जिवंत व्यक्ती. तारण देखील जिवंत व्यक्तीला आहे, जीवन देखील जिवंत व्यक्तीला आहे, सार्वकालिक जीवन पण त्यालाच आहे. म्हणजे जोपर्यंत आपण जीवित आहोत तोपर्यंतच आपल्याला आरोग्याशी संबंध आहे. कारण की मेल्यानंतर परमेश्वराचं वचन सांगतं की मग तिथे रडणं नाही, तिथे अश्रू नाही, तिथे विकार नाही, व्याधी नाही, आणि सर्व दिवस नाही, रात्र नाही. हे सर्व गोष्टी ज्या आहे आज जो आम्हाला दिसतात ते तिथे आम्हाला लाभणार नाही. आणि त्यामुळे जे काही आहे आताच आहे. परंतु ह्या आतामध्ये तुम्ही आणि मी वर्तमानामध्ये आम्ही काय करू इच्छितो देवासाठी, देवाच्या सामर्थ्यासाठी, हे फार महत्वाचं आहे. अनेक वर्ष अनेक लोक नुसते आरोग्यासाठीच जगत राहत. मला आरोग्य द्या म्हणून चर्चला जा, मला बरं कर म्हणून चर्चला जा. प्रियांनो, इथे लिहिलेलं आहे की ह्या नदीचं पाणी, हे नदीचं पाणी या मंदिरामधून निघून बाहेर वाहत आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं मंदिरात नाही आहे पाणी, हे मंदिरात नाही आहे. हे पाणी जे आहे, जसा या दिवसामध्ये आपल्याला दिसतं की पावसाचा 1.5 ते 2 तासाचा जो प्रवास झाला की रस्ते व्हायला लागतात. रस्त्यावरून पाणी, गटारातून पाणी, आणि घरामधून पाणी, पाणीच पाणी सर्व. आणि देवाचं आरोग्य देखील आपल्याला नुसतं या गेटपर्यंत मर्यादित करायचं नाही. प्रेज द लॉर्ड. आपल्याला गेटच्या बाहेर एक जग आहे, ते देखील देवाची निर्मिती आणि देवाच्या कार्याची वाट बघत आहे. तिथपर्यंत ते पाणी जायला पाहिजे. परंतु ते पाणी देव अडवत नाही, ते पाणीला वाट रोखणारे तुम्ही आणि मी आहोत. कारण की ते आरोग्यदायी पाण्याचा लाभ मला मिळाला, परंतु तो लाभ मी इतर लोकांना दिला नाही. त्यांना वाटतं हे सामान्य पाणी, नॉर्मल पाणी वाहत आहे, आणि त्यामुळे ते त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं मंदिरातच नाही. प्रिया, आज आपण विशेष करून सामर्थ्याचा, पवित्र आत्म्याचा अभिषेकाच्या बद्दल संदेश ऐकणार आहोत. त्यामुळे विशेष करून आपण लक्ष द्या. कारण की हा अभिषेक, हा लाभ जो आहे तो मर्यादित समयासाठीच आहे, निवडक लोकांसाठी नाही तर प्रत्येकासाठी आहे. परंतु ते कोण लोक आहेत त्यांना आजच याच समय या मंदिरातून, याच जीवनामध्ये या मंदिरातून त्याचा लाभ मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आहात का उत्सुक ऐकायला? कारण की आज हा संदेश अनेकांच्या जीवनामध्ये, विशेष करून अनेकांच्या हृदयामध्ये कार्य करणार आहे. अनेक नवीन दृष्टिकोन या सामर्थ्यशाली पाणी, ज्याला आपण पवित्र आत्मा म्हणतो, पाण्याला कशाचं आहे प्रतीक आहे? पवित्र आत्म्याच्या पाण्याने तुम्हाला आत्मिक आरोग्य देणार आहे. प्रेज द लॉर्ड. शारीरिक आरोग्य जे करतात सगळेच एकदम मरेपर्यंत बरे राहणार नाही. 90% लोक जे आहे ते आजारी होऊनच मरतात. बरोबर आहे की नाही? नॉर्मल ऍक्सिडेंट, डेथ वगैरे ह्या सगळ्या फार कमी आपल्याला दिसतात. आजारी आहे, मेला, ह्या आजार आहे तो मेला. परंतु आम्हाला या दिवसामध्ये पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अभिषेक होऊन हे जग सोडायचं. प्रेज द लॉर्ड. पण त्या अगोदर ते सामर्थ्य जे तुम्हाला आणि मला जे वेदीपासून वाहत आहे ते स्पष्ट लिहिलेलं आपण बघूया. 47वा अध्याय यहेजकेल यामध्ये सन्मान्य पाळक साहेबांनी त्याचं वाचन करत असताना पहिल्याच वचनामध्ये सांगितलं, मग त्याने मला मंदिराच्या द्वाराकडे परत नेले. म्हणजे अगोदर पण घेत होता, परंतु आज परत एक वार त्याने आणलं आणि काहीतरी वेगळं दाखवत आहे. हे परत म्हणजे कोणाला नेलं? परत सांगा बरं, कोणाला परत नेलं? हातात सगळ्यांच्या बायबल आहे ना? इथे कोण व्यक्ती आहे ज्याला परत मंदिराकडे नेलं?
कोण आहे बोला? काय म्हटलं आंटी? बोला. यहस्केल जो आहे तो संदेष्टा आहे आणि त्याला देवाने परत नेलं. तो जात होता, परत का नेलं? कारण की देव आज त्या दृष्टांच्या द्वारे या सेवकाला काहीतरी वेगळं दाखवू इच्छित होता. प्रेज द लॉर्ड. आज आपण परत एक वार मंदिरात आलेलो आणि परत आल्यानंतर आज देवाची इच्छा आहे, प्रत्येकच वेळेस देवाची इच्छा असते की या वेदीवरून जे काही पाणी वाहत आहे त्यामध्ये काहीतरी नाविन्य असतं. प्रेज द लॉर्ड. तेच नसतं, तेच नसतं. आम्ही तेच घेतो, त्यामुळे तेच आम्हाला मिळतं. जसं आपण डॉक्टरच्याकडे गेलो आणि डॉक्टरने 5 गोळ्या गेल्या तर आपण म्हणतो नाही, पिळवी नाही, हिरवीच बरी बाबा, बाकीचे द्या सोडून. कारण की ते काय, दुसऱ्या गोळ्या खूप पांढऱ्या निळ्या गोळ्या खूप कडू असतात, खात नाही. अर्धवट घेतो, त्यामुळे पूर्ण अर्धवट बरा होतो आपण. देवाची ही इच्छा आहे की आपल्याला परत मिळावं. आपण परत डॉक्टरच्याकडे गेलं, नाही डॉक्टर बरं वाटलं नाही, परत त्याच गोळ्या दिल्या का डॉक्टर नाही म्हणतो ठीक आहे बरं वाटलं नाही काय, या 2 गोळ्या बाजूला करा, आणखीन या दुसऱ्या 2 गोळ्या घ्या. बरोबर आहे ना? की त्याच गोळ्या देतो नाही, तो म्हणतो आणखीन ह्या बदलून देतो मी आता गोळ्या, आता हे स्ट्रॉंग गोळ्या आहे. कशा गोळ्या? आता तुम्हाला नक्की बरे वाटेल. हीच बाब आहे की देव म्हणतो की जे येतात, जे स्वतःला आजारी समजतात, जे स्वतःला विविध प्रकारे समस्यांनी ग्रस्त समजतात, जे म्हणतात मला खरोखर डॉक्टरची गरज आहे, परंतु माझ्या शरीरापेक्षा माझ्या आत्म्याला जास्त डॉक्टरची गरज आहे, डॉक्टर प्रसन्न होतो. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर म्हणतो मी डिस्पेन्सरी उघडलीच यासाठी, हा सीझनच आहे, लांब लाईन मध्ये लागा आणि बसा इथे, कारण की आज मी तुम्हाला विशेष गोळ्या देणार आहे. प्रेज द लॉर्ड. येशू देखील या मंदिरामध्ये नुसतं फिरायला नाही आला. येशू यासाठीच नाही आला की तुमची उपकार स्तुतीचे यज्ञ स्वीकार करावा. येशू यासाठी देखील आलेला आहे की तुम्हाला आशीर्वाद द्यावा. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा अभिषेक प्रत्येकास प्राप्त व्हावा यासाठी आज येशू परत एक वार मंदिरात आला. तो परत एकदा मंदिरात आला आणि मंदिराच्या उंबरठ्या खालून, हे तिथे आपल्याला उंबरठा आहे, आणि त्याच्या खालून पाण्याचा झरा निघून पूर्व दिशेला वाहत होता आणि मंदिराची पुढची बाजू पूर्वेस होती. आता मी त्याकडे जाणार नाही कारण की विषय हा माझा वेगळा आहे. मंदिराच्या उंबरठ्या खालून एक प्रवाह वाहत आहे आणि तो प्रवाह परत एक वार देव त्या प्रवाहाच्या द्वारे काहीतरी तुम्हाला आणि मला दाखवू इच्छित आहे. आणि त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, मी शेवटच्या भागाकडे जातो, आणि त्यामध्ये वचन 9 कोणीतरी वाचा जोरात. 9:47 यस केलं, काढा सगळे जण. जुना करार. जिथे जिथे महानदी जाईल, जिथे जिथे नदीचा प्रवाह जाईल, तिथे तिथे जीव जंतू त्यात भरलेले असतील. पुढे ते मासे तिथे विपुलतेने होतील, कारण की नदीमध्ये नुसतं नदी नाहीये, त्याच्यामध्ये मासे देखील आहे, त्याची संख्या वाढणार आहे. पुढे कारण जिथे 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 पाणी जाईल तिथे तेथे सर्व काही निरोग होईल. पाणी आहे, पाण्यामध्ये मासे देखील आहे, ते देखील कसे होतील? भरपूर होतील. थोडे थोडे नाही, भरपूर मासे होतील. उपजीविका आहे ना, मासे कशाचे? मासेमारी यामध्ये लोकांची उपजीविका चालते आणि त्यांचा व्यवसाय देखील असतो, पैसे कमवतात, त्यांचं घर चालतं, ते देखील विपुल होतील. ते जास्त मिळाले, इन्कम चांगला. नंबर 2, तिथे पाणी जिथे जिथे जाईल तिथे आरोग्य देखील आहे. हे पाणी नसतं सामान्य पाणी नाही, हे नदीतून पावसाचं पाणी देखील नाही. हे कुठून निघालेलं पाणी आहे? कुठून निघालेलं पाणी आहे? मंदिरातून निघालेलं पाणी. म्हणजे याची वैशिष्ट्य आहे की देवाच्या पासून, देवाच्या सामर्थ्यानिशी निघालेलं पाणी, आणि ते आरोग्य देखील देत आहे. पुढे शेवट आणि नुसतं मासेच नाही तर जिथे जिथे ते जाईल, जे जे प्राणी त्याच्या संपर्कात येतील ते जिवंत राहतील. प्रेज द लॉर्ड. या अगोदर ते गुंगलेले आहे, झोपलेले आहे, मरणप्राय आहे, मेलेले नाही, मरणप्राय, परंतु आता वेळ आलेली आहे की ते संजीवित होतील, त्यांना जीवन प्राप्त होईल, त्यांना सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. प्रेज द लॉर्ड. कळतं ना मी काय बोलतोय? कळतंय का? हा, यस. लक्ष द्या आता, कारण की पुष्कळ गोष्टी आम्ही मनापूर्वक, आत्म्यपूर्वक तयारीनिशी येत नाही, त्यामुळे आम्हाला मिळत नाही. आणि त्याकरता आज परत एक वार आपलं मन, विचार एकाग्र करा.
यासाठी की देव आम्हाला का जिवंत करू इच्छितो, का आम्हाला भरपुरीने देऊ इच्छितो, का आम्हाला आरोग्य देऊ इच्छितो, का आमचं घर व घराण्या व जीवनाला अर्थ देऊ इच्छितो, हे कळणे गरजेचं आहे. आणि यासाठी आपण या संदेशाकडे जात असताना इथे आम्हाला काही गोष्टी दिसत आहे की मंदिर, प्रत्येक मंदिर, या मंदिराबद्दल बोलत नाही, प्रत्येक मंदिर देवाने उभारलंच यासाठी असतं की त्यामधून वाहणारा प्रवाह जो उंबरट्यापासून निघत आहे आणि लोकांपर्यंत आणि मंदिराच्या बाहेर जात आहे तिथपर्यंत काय गोष्टी घडून आहेत. 35 वर्ष आपण मागच्या शनिवारी सेलिब्रेट करत असताना या संपूर्ण मंदिराला भरून अनेक लोक पाहुणे आले, अनेकांचा आपण सत्कार केला. प्रेज द लॉर्ड. केला की नाही? हो की नाही? आनंद वाटला का? काय आनंद वाटला? कशाबद्दल आनंद वाटला? येस, पहिली गोष्ट आमचा वाढदिवस, मंदिराचा वाढदिवस हा महत्वाचा आहे. प्रेज द लॉर्ड. भले पाळकाचा वाढदिवसाला महत्व देत नाही आपण, मंदिराच्या वाढदिवसाला महत्व देतो, पण आपण विसरून जातो की पाळक साहेबांचे असे अनेक पाळकांचे वाढदिवस आणि वळे हेच मंदिराला एक महत्वाचा घटक देऊन गेलेले आहे. महत्वाची गोष्ट आहे, वाढदिवस साजरा केला, कार्याची आठवण केली, मंदिर भरलेलं दिसतं, त्यांचा सत्कार सन्मान आम्ही केला आणि त्याबरोबरच त्यांचे आलेले आशीर्वाद देखील आपण स्वीकार केले. परंतु परत एक फार देव हेच विचारत आहे की 35 वर्षामध्ये पत्र्याच्या शेड पासून इमारतीपर्यंत आलं, आता याच्या पुढे जायचंच नाही का? किती लोकांना वाटतं हे बस झालं, आता परत बॅक जायची वेळ आलेली? किती लोकांना असं वाटतं असं किती लोकांना की आता बस झालं, पाळकसाहेब बस झालं, याच्या पुढे जाऊ नका? कारण की सुरुवातीला मी आलो, बोलायला नाही पाहिजे, परंतु काही लोकांना वाटलं बस पाळकसाहेब इतक्यातच राहू असतं, नका वाढव नाही. परंतु काही आपले चर्च एल्डर्स आहे, काही जे प्रार्थनामय लोक आहे, त्यांनी म्हटलं नाही पाळकसाहेब चर्च वाढायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. खुर्च्या वाढायला पाहिजे, बेंच वाढायला पाहिजे, इमारत वाढायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे सेवा देखील वाढायला. त्यामुळे हे वाढलं. आता मी निर्मला साहेब मागे बसलेले, मी त्यांना म्हटलं की निर्मला साहेब आणखीन पुढे वाढवता येईल का चर्च? तर ते म्हणतील बस आता नाही, रस्ताच आलाय, आता रस्त्यावरच चर्च होऊन जाईल. आपल्याला आता या मंदिरापासून अनेक मंदिरांच्याकडे वाटचाल करायची. प्रेज द लॉर्ड. कारण की सन्माननीय निर्मला साहेब इथे बसलेले आणि त्यांनी मला अनेकदा सांगितलं की पाळक साहेब आता आपल्याला दुसरं मंदिर जर काढायचं तर आपल्याला आणखी जागा घ्यायला हवी. बरोबर पाळक निर्मला दादा? यस, त्यांनी अनेकदा आम्हाला अप्रोच केलाय की यस आता आपल्याला या मंदिराच्या नावाने आणखीन जागा घ्यायची, यासाठी की त्या जागेवर देखील आपल्या ख्रिस्ती मंडळी चर्चची इमारत असायला हवी. आणि अशा प्रकारचा जो विचार, ज्याला आपण म्हणतो दृष्टांत, काय म्हणतो याला? दृष्टांत. प्रेज द लॉर्ड. हा दृष्टांत यहस्केलला होता, हाच दृष्टांत या मंदिराबद्दल अनेकांना होता. त्या दृष्टांताची पूर्तता झाली, परंतु हा दृष्टांत पूर्ण झाल्यानंतर काय आम्ही नवीन दृष्टांत बघायचा नाही का? बघायला पाहिजे. आणि त्यासाठी काय गरजेचं आहे हे देखील तुम्हाला आणि मला माहीत असायला हवं. आणि यासाठी या महिन्याच्या शेवटच्या रविवारी परत एक बार मी ते आपल्याला सांगू इच्छितो की तिथे आम्हाला मासे मिळतात, तिथे आम्हाला सर्व निरोगी लोक दिसतात, तिथे आम्हाला जिथे जिथे नदीचं पाणी जाईल तिथे मेलेले, झोपलेले, निद्रिस्त लोक उठलेले किंवा जीवित झालेले दिसतात. आणि याच्यामध्ये कार्य जे आहे ते निश्चितच देवाचं आहे, देवाच्या आत्म्याचे, पाण्याचं कार्य आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु हे दाखवत कोणाला आहे? देव एक संदेष्टाला दाखवत आहे. कोणाला दाखवते? संदेष्टाला, एक सेवकाला दाखवते की हे काम येणाऱ्या दिवसामध्ये मी करत आहे, ते तू बघ, ते तू काय करायचं? बघायचं आहे. आणि या मासेला धरून किती लोकांनी आज मासे बनवले आपल्या घरी? सांगा बरं. मासे स्वस्त झालेले केले का काही लोकांनी? मी विचार करत होतो काल जायचं मासे आणायला, पण म्हणे एकादशी आहे, जाऊ दे म्हटलं, कॅन्सल. कारण की काही विशेष दिवशी मासे विकले जात नाही. तर म्हणण्याचा अर्थ आज संदेश पूर्ण मास्यावरच आहे. आणि मासे खावायच किती लोकांना आवडतात? हात वर कर. मला आवडतात भाऊ मासे. किती लोकांना आवडतात मासे? काही लोक म्हणतात नको पाळायचं, खाण्यापिण्याच्या गोष्टी करू नका. यस, परंतु आज आपण इथे मंदिरात आलो असताना, माशांवर संदेश ऐकत असताना आपण जाऊया पवित्र वचनामध्ये. आणि पवित्र वचनामध्ये लूका शुभ वर्तमान याचा 5वा अध्यायामध्ये आता सेवकांना जेव्हा तो दृष्टांत दाखवतो, तेव्हा आता इथे पण यहस्केलला मासे दाखवले, यहस्केलला मासे दाखवले आणि आपल्याला देखील तो
परत एक फार येणाऱ्या संदेशामधून काहीतरी मासे दाखवणार आहे. परंतु मासेच्या पुढे आता आपल्याला जायचं, नुसते मासे मारणारे होऊ नका. तर पुढे काही 5व्या अध्यायामध्ये आपल्याला लूक ऋषुवर्तन 5व्या अध्यायामध्ये आपल्याला एक व्यवसाय दिसत आहे ज्याचं नाव आहे मासेमारीचा व्यवसाय. आणि त्याच्यामध्ये वचन 2 असं लिहिलेलं आहे की तेव्हा त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने सरोवराच्या किनारे लागलेले 2 मचवे बघितले, म्हणजे 2 लहान बोटी बघितल्या, आणि त्याच्यावर कोळी खाली उतरून जाळी धुत होते. काम संपलेलं आहे, ड्युटी रात्रभर केलेली आहे, कारण की आपल्याला माहिती आहे मासे रात्री उत्तम मासे मिळतात. जेव्हा अंधार पडतो मासे वर येतात आणि सहज त्यांना आपण जाळ्यामध्ये धरू शकतो. आणि रात्र झालेली आहे, काहीच फायदा झाले नाही, ते जाळे धुत आहे. आणि त्यामध्ये एक मासाच्या बद्दल असं लिहिले की त्या मच्छव्यापैकी एक शिमोनाचा होता. त्यावर चढून येशू त्याच्यावर चढतो आणि किनाऱ्यापासून थोडा असा लोटावा म्हणून त्यांनी सांगितले. आणि मग तो मच्छव्यावर बसून समुदायाचं शिक्षण देऊ लागला. समुदायास बसून तो शिक्षण देऊ लागला. तिथे मच्छवा होता, बोट होती, मासे धरण्याची बोट आहे. आणि बोट मध्ये तो बसला आणि इथे त्यांनी बघितलं की एक व्यक्ती जो प्रोफेशनल मासेमार फिशर आहे, त्याचं नाव शिमोन आहे, पुढे त्याचं नाव पेत्र असं केलेलं आहे. आणि तो बसला आहे आणि येशू ख्रिस्ताने तो मच्छवा घेतलेला आहे, थोडासा पुढे ढकला असं म्हटलेलं आहे. आणि आता त्यांनी त्या मच्छव्याला काय केलेलं आहे, एक पुलपीट म्हणून उभं केलेलं आहे. बरोबर आहे, पुलपीटवर उभा राहिलेला आहे, मच्छव्यावर उभा राहिलेला आहे आणि तो संदेश समुदायाला देऊ लागलेला आहे. तिथे चर्च नाही, चर्च नव्हते त्या काळामध्ये. मंडळीची स्थापना फार नंतर झालेली पेंटिकॉस्टच्या दिवशी, ते आपण पुढे बघणारच आहोत. परंतु आता आपल्याला असं दिसतं की येशू ख्रिस्ताना या समुदायाला शिकवण्यासाठी आता त्यांनी काय घेतलेलं, काय केलेलं, बोटचं काय केलेलं त्यांनी, आता काय बनवलं, पुलपीट बनवलं. आणि पुलपीट वरून हा सेवक, हा परमेश्वराचा अभिषिक्त वचन समुदायाला सांगू लागला. कोणाची होती बोट सांगा बरं, ही कोणाची बोट होती? शिमोन पेत्राची ही बोट आहे. तिथे किती बोटी होत्या? 1 होत्या की 2 होत्या? किती बोटी होत्या? 2. 2 पैकी कोणती बोट घेतली त्यांनी? मग दुसरी बोट कोणाची होती? आपल्याला पुढे दिसतं की आणखीन एक पार्टनर होते, ज्याचं नाव होतं याकोब आणि योहान, जब्दीचे पुत्र आहे ते दोघं. आणि याकोब योहान सेकंड बोट वाजे होते. परंतु येशू ख्रिस्ताला पेत्राची बोट, शिमोनाची भेट आवडली. तो म्हणे चला आता मी ह्याला उभं करतो, आपण ह्याच्यावरून संदेश ऐकूया. आणि सगळेजण बसले लोक आणि संदेशाला सुरुवात झाली. प्रेज द लॉर्ड. संदेशाला सुरुवात झालेली. आणि ती बोट निश्चितच पेत्राशी शिमोनाची असल्या कारणे तो बसला होता. तो काही संदेशाकडे त्याचं लक्ष नव्हतं, कारण की आजच्या दिनी रात्रभर मासे मारून मारून तो थकला होता. कदाचित रात्रभर झोपला आणि म्हणून झोपी लागली असेल त्याला. कदाचित व्यवसायामध्ये काहीच मिळालं नाही. आजचा दिन असाच जाणार माझा, आणि असाच जाणार म्हणजे माझा उपवास मार होणार, हे आता त्याला कळून चुकलेलं होतं. असा दुःखी, अशा झोपेमध्ये असलेला शिमोन याची बोट येशू घेतो आणि तो कुठे उभा आहे? तो समुदायांना शिक्षण देत आहे. 4थ्या वचनामध्ये बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाकडे बघितले. संदेश संपल्यानंतर, अनेकदा पाळकचा संदेश संपल्यानंतर लोकांच्याकडे बघतात. तुम्हाला पाळकचा सारखेच तुम्ही बघता, कोण काय करत आहे, कोण किती खोलामध्ये आहे, कोणाची बोट किती खोलामध्ये, मला इथून कळत राहतं. कोण बायबल घेऊन आलं आहे, कोण पवित्र शास्त्र घेऊन बसले, कोण वाचत आहे, कोणाचं लक्ष नाही वगैरे, सगळ्या गोष्टी इथून दिसत असतात मला. कारण की मी नुसतं शिकवणारा नाही तर शिक्षक देखील, आणि शिक्षक मध्ये गणिताचा शिक्षक आहे. कारण की मी इथे जर उभा राहिलो आणि मी विद्यार्थ्यांना शिकवतो, मला कळून जातं तर मागच्या बेंचवर बसलेले विद्यार्थी टाइमपास करत आहे, त्यांना काहीच येत नाही. ते पुढे बसलेले विद्यार्थी ह्यांनी पटापट ते मॅथ्स सोडवलेलं आहे, सम सोडवलेलं आहे, ते तयार आहे. हे इथून मला एवढा आज जवळजवळ 30 वर्षाची शैक्षणिक सेवेमुळे मला कळून जातं. इथे येशू ख्रिस्ताला कळत होतं की ज्याची बोट घेतली आहे त्याचंच कुठेतरी लक्ष नाहीये. जसं मंदिर आहे,
जे मंदिराला आज आलेले परंतु मंदिरामध्ये लक्ष नाही असं दिसून येत आहे. तेव्हा त्यांनी बोलणं संपल्यावर शिमोनाला म्हटलं काय म्हणायला पाहिजे होतं? हा चल सांग बरं मी काय बोललो आता इतके वेळ. काही संदेश देत होता ना, त्याच्या घरात बोटात म्हणजे त्याच्याच बोटीवर उभा राहून त्याने संदेश दिला. आणि तिथे शिमोन बसला, त्याने विचारायला पाहिलं होतं. सगळे लोक ऐकत होते, तू काय ऐकलं सांग बरं. तसा बोलला का तो? त्याला माहित आहे हा व्यक्ती जो आहे तो इथे बसला आहे, त्याच्या मनामध्ये तो काय टेन्शन आहे काय दडपण आहे ते त्याला अगोदरच येशूला माहित असतं. इथे आपण कशासाठी आलेलो आहे हे येशूला अगोदर माहित राहत. कारण की ते गोष्ट जर दिली नाही आणि बाकीच्याच गोष्टी केल्या तर म्हणा पाळायचं आज काय सगळं डोक्यावरून गेलं, वेगळेच विचार चालले होते आमचे. आणि त्यामुळे शिमोनाला तो म्हणतो खोल पाण्यात हाकार आणि मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. बस झाला, आता माझा कार्यक्रम संपलेला आहे, मी संदेश दिलेला आहे, तू काय केलेले मला दिसलंच नाही. परंतु एकच गोष्ट कळाली, तुझं मासे 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 करतो ना, चल आता तुझं आता ह्यांचा कार्यक्रम झालेला आहे. ह्यांना आत्मिक भोजनाबद्दल मी सगळं काही सांगितलंय, सॉरी कोणतं दैहिक भोजनाबद्दल सांगितलं. आता आपल्याला दैहिक भोजनाकडे जाऊया आपण. आणि त्याला म्हटलं जा पोट आत नाही. आणि कुठे टाक त्याने सांगितलं, जाळी सोड. तेव्हा शिमोन म्हणतो हो गुरुजी, रात्रभर कष्ट करून 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 थकलो आम्ही, काहीच मिळाले नाही, तरी आपण सांगतात म्हणून मी जाळे सोडतो. आपण सांगतात म्हणून मी जाळे सोडतो. सगळे लोक प्रेज द लॉर्ड करत होते येशूला, सर्वजण हालेलुया करत होते, सगळेजण आनंदाने बसले, सगळेजण टाळ्या वाजवते, सगळेजण ते संदेश ऐकून खुश झाले. त्यांनी पेत्राने सगळ्यांकडे बघितलं, अरे सगळे खुश आहे, मी कसं काय दुःखी होऊ. सगळेजण म्हणतात हो येशू तू कर आमच्या जीवनात चांगलं. कारण पेत्र म्हण नको मला. त्याने थोडस जरा आर्ग्युमेंट केली, पण नंतर म्हटलं बाबा सगळे लोक म्हणतील काय आहे, बोटवाला व्यक्तीच तयार नाही येशूचं ऐकायला, मग लाजी काळजी का नाही, चला घेऊन जातो मी. मला माहित आहे काही मिळत नाही, पण आता तू एवढा सुप्रसिद्ध व्यक्ती, एवढा चांगला संदेशला दिसतो, आता मला तुझं ऐकायलाच पाहिजे. अनेक जण लोक काहीतरी करायचं म्हणून जातात मंदिराला, काहीतरी करायचं म्हणून मंदिरात सगळेजण बोलतात मग आपणही जाऊया असं म्हणून ते येतात, नाराजीने येतात. परंतु कदाचित त्या नाराजीमध्ये येणं देखील त्या दिवशी आज्ञा पालनामुळे आशीर्वादाचं बनू शकतं. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा येशूसाठी. कधी कधी आपण नाराज होऊन येतो, काय येशू काही देत नाही, पाळायचा प्रत्येक वेळेस संदेश देतात, प्रार्थना करतात, काही फरक पडत नाही, पण तरी ते येतात. तरी ते म्हणतात ठीक आहे पाळक साहेब, तुम्ही म्हटलं ना टाळ्या वाजवतो टाळी, बघू काय होतं टाळ्या वाजवल्यानंतर. मला तर काही वाटत नाही, परंतु सगळे वाजवतात, देतो मी वाजवून. पाळक साहेब नाराज होते, लक्ष आहे माझ्याकडे. आणि तसं म्हणून त्यांनी ती बोट आणि जाळी सोडली. आणि त्यांनी जेव्हा बघितलं तर जाळी वर ओढताच ह्यावेळेस रिकामा जाळा आला नाही, तो मोठा माशांचा घोळकाच तिथे आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. आता इतके वेळ मासे कुठे गेले होते हा प्रश्न निश्चितच आपल्याला. रात्रभर प्रत्येक कोपऱ्यामध्ये त्याने जाळे टाकलं, पण मासे मिळाले. आज मासे मिळालेले आहे, कारण की मासे येशूची वाट बघत होते. प्रेज द लॉर्ड. यस, येशूची आज्ञा पालनाची वाट बघत होते. प्रेज द लॉर्ड. यस, आज इथे तुम्ही आणि मी आहे आणि येशू ख्रिस्त तुमच्याबद्दल माझ्याबद्दल काहीतरी आज बोलणार आहे आणि आशीर्वाद त्याची वाट बघत आहे. कोणाची? येशूची वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना विश्वास आहे येशू आज माझ्याबद्दल काहीतरी बोलणार आणि ते आशीर्वाद जो आज मला देणार, ते आशीर्वाद कोणाची वाट बघत आहे? येशूची वाट बघत आहे. कोणाला देणार होते ते आशीर्वाद? पेत्राला मिळणार होते. प्रेज द लॉर्ड. आणि ते करत असताना लोकसमुदाय पण बघत होता. लोकसमुदाय पळून गेले असतील का? लोकसमुदायाने म्हटलं अरे काहीतरी बाबा होणार आहे, संदेश झालेला आहे वगैरे काही केलेलं दिसत नाही, परंतु आता काहीतरी घडणार आहे, बघू. पेत्र गेला तर आहे, काय घेऊन येतो परत, है ना. उत्सुकता होती, कारण की त्यांनी ऐकलं होतं. पेत्र म्हणतो नो काहीच फायदा नाही, आणि येशू म्हणतो टाक जाळी. मग आता काहीतरी घडणार आहे, लोक पण उत्सुक होते. आणि जेव्हा तो आला, यायच्या मार्गावर आलेलं वचन असं सांगतं की इतके सापडले की जाळे फाटू लागले. जाळे फाटू लागत असताना दुसरे पार्टनर ते पण उत्सुकच होते. अरे पेत्राला सांगितलं, आम्हाला सांगितलं नाही, आम्ही गेलो असतो तर. पेत्र म्हणा चलो आजाओ. अरे तुमची पण गरज आहे मला. लगेच त्यांनी पण बोट काढली. कोण होते बोटवर आता?
दुसऱ्या बोटवर कोण होते? याकोबाने, जब्दीपुत्र याकोबाने. ते गेले पळत पळत. अरे बोट लग गई मासा, लग गया मासा. ते बिचारे दुःखीच होते. आणि मग ते गेले आणि त्यांनी मासे त्याच्या साह्याने बुडत असलेली बोटांमध्ये कसं तरी भरून आणून किनाऱ्यावर आले. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. सगळ्यात जास्त आनंद कोणाला वाटला असेल सांगा बरं? पेत्राला वाटला असेल, याकोब योहानला वाटला असेल, येशूला वाटला असेल, की बघणाऱ्या लोकांना वाटला असेल? सांगा बरं, कोणाला खूप आनंद वाटला असेल? यस, झालेला आहे. ते यांना वाटलं बाबा आजवर असं कधी झालं नाही, आमची बोट बुडायची पण मासे मिळायचे नाही. यावेळेस काय झालेलं आहे? मासेनेच बोट बुडत आहे, एवढं मासे मिळालेले. आणि आज काहीतरी विशेष दिवस आमच्यासाठी आहे. नुसतं माझ्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही, माझ्या पार्टनरसाठी पण विशेष नाही, पार्टनरसाठी पण नाही, पण लोक बघत आहे की आज मासे मारणारी कंपनी पेत्र याकोब आणि योहान कंपनी यांनी रेकॉर्ड ब्रेक मासे मारले. अतिशय खुश होऊन ते आलेले आहे आणि ते मासे ते घेऊन तिथे परत आलेले आहे. आणि मग येशूच्या जवळ आलेले म्हणतात, आता येशूच्या पाया पडून, प्रभूजी आमच्यापासून जा. अरे एवढा चांगला चान्स आलेला आहे, मासे पकडणारा एक माणूस मिळाला, त्याला म्हणतो जा जा येशू, आता नको, तुझी गरज नाही, कारण की आम्ही काय आहोत? पापी आहोत. ते पापीचा काय प्रश्न मला सांगा? पापी आहे म्हणून मासे त्यांना लागत नव्हते का? सांगा. पापी आहे म्हणून आपण पापी म्हणून आपल्याला नोकरी धंदा मिळत नाही का? आपण पापी आहो म्हणून आपण आजारी पडतो का? आपण पापी आहो म्हणून अपयशी ठरतो का? इथे पापाचा संबंध नाही. येशू ख्रिस्त म्हणतो निश्चितच आज काहीतरी घडणार आहे, कारण की येशू तुमच्या बोटीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे या सगळं काही जे काही चित्र तुम्हाला दिसतं ते घडत आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु एक गोष्ट त्याला लक्षात आली, पेत्राला, याकोब, योहानाला, की जे काही हा व्यक्ती बोलत आहे, पहिले तो संदेश देत होता, ते संदेश लोकांनी ऐकलं आणि आता त्यांनी आज्ञा दिली, ती पण ऐकली. आणि त्याच्यामुळे जे काय मिळालं ते अशक्य होतं आणि अशक्याला शक्य करणारा कोणीतरी पवित्र व्यक्ती आहे, कोणीतरी देवाचा माणूस आहे, देवाचा संदेश आहे, त्यामुळेच हे घडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, एक गोष्ट लक्षात ठेवा, मंदिरामध्ये देव आहे, परंतु देव कोणाच्या द्वारे काम करत असतो? संदेष्टाच्या द्वारे. इथे संदेष्टा आणि संदेशवाहक आणि डेमो करणारा कोण होता? पेत्र, याकोब आणि योहान होता. त्यांच्याद्वारे कार्य घडले. येशू मासे पकडायला गेला का? येशूने नुसती आज्ञा दिली, मासे पकडले कोणी? पेत्राने. आणि पेत्राला पकडलं कोणी? याकोब आणि योहानने. तर तोही बुडाला असता मासे. आणि हे सर्वजण जे आहे त्यांनी टीम वर्क करून जे काय मिळालं त्यामुळे त्यांना कळालं की आज जे काही घडलेलं आहे ते लक नाही, नशीब नाही, तर हे देवाचं काम होतं. प्रेज द लॉर्ड. आणि देवाचं काम करण्यासाठी, देवाच्या जवळ उभारण्यासाठी मी पात्र नाही, मी पात्र. त्यांना कळत नव्हतं की आता आम्ही काय करावं, त्यांना कळतच नव्हतं की आता आम्ही काय करावं. तो बोलला, येशू निघून जा, आम्ही पापी आहोत, आमच्यामध्ये तू राहावं असं आम्हाला निश्चितच वाटत नाही. तू आमच्या तारूमध्ये आला, धन्यवाद असो. तू आमच्या तारूचा उपयोग केला, प्रेज द लॉर्ड. तू आम्हाला मासे दिले, धन्यवाद. 1 महिन्याचा पर्यंत आता आम्ही मासे धरले नाही, तरी तेवढे पैसे मिळतील आम्हाला, परंतु तू आमच्यापासून जा, तू आमच्यापासून जा. प्रेज प्रभू राय. अनेकदा इथे तुम्हाला ब्लेसिंग देतो, आशीर्वाद देतो, आणि आशीर्वाद देऊन आम्ही घरी जाणतो, म्हणतो प्रभूजी जा आता, जो मिलने का ना मिल गया, अभी अभी बाय बाय येशू, बाय बाय, आता गरज नाही तुझी. बरोबर आहे, आम्हाला मिळालं ना, आता चलो अभि येशू तुम्हारा काम हो गया, अभि जाओ. आणि असं म्हणून आपण नुसता देहिक गोष्टीसाठी माचवेमध्ये येशूला बघतो, परंतु येशू त्या पलीकडे पण काहीतरी देऊ शकतो याच्याबद्दल आपण विचार करत नाही. अनेकदा आम्हाला वाटतं येशू आरोग्यच देतो, अनेकदा वाटतं येशू पैसेच देतो, अनेकदा असं वाटतं की येशू आमची प्रार्थना ऐकून आमच्या सगळ्या घरातले प्रॉब्लेम सोडतो. येशू म्हणतो, अरे त्याच्यासाठी मी नाही आलोय, ही तर सुरुवात आहे. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यानंतर मला जे द्यायचं आहे ते यहजकेलकडे जाऊन विचार. यहजकेलला मी दृष्टांत दाखवलाय की त्या मंदिराच्या उंबरट्यापासून जे पाणी वाहत आहे, त्या पाणीला जेव्हा तुम्ही पुढे जाताना बघील त्याच्यामध्ये भरपूर मासे येतील. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा, हे मंदिराचं वैशिष्ट्यच आहे की त्या मंदिरातून वाहणारा पवित्र आत्मा
तुम्हाला भरपूर मासे देणार. आता इथे मासे काय होते त्यांच्या सांगा बरं, पेत्र याकोब योहानसाठी व्यवसाय होता. यस प्रियांनो, एक लक्षात ठेवा, या पाण्यातून जेव्हा तुम्ही जात आहात, या पवित्र आत्म्यामधून देव तुम्हाला भूक मरू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. यस, मी तरुण होतो, म्हातारा जातो, पण धार्मिक व्यक्तीला कधी पण भिकेला लागलेलं मी बघितलं. ख्रिस्ती मंडळीमध्ये जेही आले, कसेही गरीब असतील, अडचणीत असतील, घर नसतील, नोकऱ्या नसतील, घर वाहून गेलेले, पैसे नाही, नोकऱ्या सुटून गेले, पत्रा कळतोय, अनेक प्रॉब्लेम आहे, परंतु तुम्ही धार्मिकतेच्या दृष्टिकोनातून मंदिरात येतात, देव तुम्हाला भिकेला लागू देणार नाही. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा येशूसाठी. मी पापी आहे. यस, सगळ्यांनी पाप केलं, देवाच्या गौरवाला अंतरलेला. कोणाच्याच बोटीमध्ये येशूने यावं, कोणत्याही हृदयामध्ये येशूने राहावं ही पात्रता नाही, तरी देखील येशू तुम्हावर कृपा करतो. तो म्हणतो, ये दार उघड, मी तुझ्या हृदयात वस्ती करू इच्छितो. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही आणि मी त्याच्यासाठी हृदय उघडणार का? आणि त्यानंतर लगेच हकलल्यानंतर किती आपल्याला किती राग येईल. एखादा कोणा घरी आपण प्रार्थना करायला म्हणते, चला जाओ, बस झालं, तुमची प्रार्थना झाली ना, सगळं झालं ना, आता संदेश बिंदेश, चला आता बस झालं, बरे झालो ना आम्ही, आता नको. येशूला राग यायला पाहिजे होता, कारण ते विस्मित झाले होते घोळक्याला बघून. 10व्या वचनामध्ये त्याचे पार्टनर जब्दीचे मुलगे याकोब योहान विस्मित झाले. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिऊ नको. काय करू नको? कशाला भ्यायला होतो? येशूला की मास्यांना? कोणाला भ्यायला असणार तो? पेत्र याकोब योहान आता घाबरले कशाला असतील? कारण की येशू त्याला काय म्हणतो, भिऊ नको. कारण की आपल्याला माहिती आहे, वादळामधून जेव्हा येशू पायी चालत येतो तेव्हा तो शिष्यानं म्हणतो, घाबरू नका, भिऊ नका, मी आहे. इथं काय घाबरण्यासारखं काय घडलं होतं का? परंतु निश्चितच त्यांनी आजवर एवढे मासे कधी मारले नव्हते, पकडले. हे चमत्कार होता आणि निसर्गाचा चमत्कार होता, त्यामुळे ते घाबरलेले होते. आणि त्या समय येशू म्हणतो, तू जे काही भीतीमध्ये बोलला आहे ना, मी त्याच्याकडे ऐकलंय, जा 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 माझ्यापासून. मी त्याला सिरियसली घेत नाही. का? कारण की मला तुला मासे धरणार नाही. पुढे काय सांगितलं? येथून पुढे तू माणसे धरणारा होशील. काय होशील? बोला, माणसे धरणारा होशील. माणसे धरणारा होशील. यस, खूप महत्वाची गोष्ट आहे. हो प्रियांनो, तुमच्या व्यवसायामध्ये नुकसान नाही. येशू ख्रिस्ताने असं म्हटलं नाही की तुझा व्यवसाय जाऊ दे, मासे सोड दे, काही फायदा नाही, काही प्रॉफिट नाही, छोड ये धंदे को, चल मेरे पीछे, असं बोलला येशू? काय रात्र मासे धरतो, एक मासा मिळत नाही, हा काय बिझनेस आहे काय? हे काय मेहनत, यापेक्षा माझ्याकडे मेहनत कर, चल मी तुला काहीतरी करतो, असं येशूने म्हटलं का? पहिले म्हणू शकला असता, तो म्हणू शकला असता की नाही? काय ते मासे करतोय, काय मिळत नाही मासे बिसे, चल माझ्या मागे माणसं. त्याने पहिले दाखवलं, काहीतरी दाखवलं. हे फार महत्वाचं आहे. तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देवाने अनेकदा दाखवलं की मी तुमच्यासाठी काय करू शकतो. येशूने दाखवलं. प्रेज द लॉर्ड. दाखवलं की नाही दाखवलं? किती लोकांच्या जीवनामध्ये साक्ष आहे, हात वर करा, की देवाने मला खूप काही दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आता दिल्याच्या नंतर आपण म्हणतो, प्रभू देतच राहा. मासेच पकडणे का, मासेच पकडणे का, मासेच पकडणे का, मासेच पकडणे का. देव म्हणतो, अरे तुला मासेचा कार्यक्रम संपलाय बाबा. आता किती दिवस मासेच धरतो तू, आता माणसं धरणारा तुला कार्यक्रमाचा प्रारंभ कधी करणार तू? बोटीत आला की मासे दे, आम्हाला मासे दे. अरे नाही, आता संपलेलं आहे. आता यहस्केल म्हणतो, पुढे ते पाणी जेव्हा गेलं, भरपूर मासे तर बघितलेलेच आहे, परंतु पुढे गेल्यानंतर ते आरोग्यदान देणारं पण ठरलं. आणखीन पुढे गेलं ते पाणी, तर लोकांना जीवन देणारं पण ठरलं. प्रेज द लॉर्ड. हा, आपण मासेवरच थांबून जातो. बस हो गया येशू, बस हो गया, इससे आगे नाही जा, बस. आणि आपण तिथे थांबतो. यहस्केल दृष्टांत मध्ये तो आणखीन मासेंच्या पुढे घेऊन जातो. येशूने देखील इथे मासेचा पुढे त्याला घेऊन गेला आणि तो म्हणतो, आता तुला मी माणसे धरणारे करतो. प्रेज द लॉर्ड. यस. आणि बघा, मग मचवे किनाऱ्याला लावल्यावर सर्व काही सोडून ते त्याचे अनुयायी झाले. मला एक गोष्ट आवडली नाही, अंडरलाईन करा ती गोष्ट. मग ते मचवे किनाऱ्यावर लावल्यावर, मचवे तसे सोडून नाही गेले. ते काय केलं त्यांनी? का लावले असतील किनाऱ्याला? सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला? किनाऱ्याला का लावले असतील मचवे?
हे जरा मला पटलं नाही. मी मचवे किनाऱ्याला लावला, मासे मिल गए, येशू मिल गया, चला त्याच्या मागे जाऊ, मरू द्या त्या मचवेला किंवा बोटला, जाईल कुठे जाईल. त्यांनी किनाऱ्यावर लावले. तर काय वाटतं, का लावली असेल किनाऱ्यावर त्यांनी? कधी कधी मनुष्याला असं वाटतं फ्लॉप हो गया ये, यीशु के पीछे का जो बिजनेस फ्लॉप हो गया, तो चलो फिर से मचवे है अपने किनारे पे लगाए हुए, बरोबर ना? येशू 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 काही लाभला नाही, तर या परत आपले मचवे आहेच किनाऱ्याला लावले, चला परत मासे मारू आपण. आणि हे घडलं देखील आहे, कारण की तिकडेच मी पुढे जाणार. प्रियांनो, अनेकदा आपण काही दिवस आपले धंदे बंद करतो आणि येशूच्या मागे जाऊन मिनिस्ट्री करतो, मग तिथे बघतो नाही मजा नाही, चलो फिर से वापस धंदे. आणि इथे असे लोक देवाला प्रिय नाही. जरी ते सर्व काही सोडून त्याचे अनुयायी जरी झाले, परंतु त्याच्या अगोदर त्यांनी जे काही कृती केलेली आहे ती कृती डाऊटफुल आहे. तुम्ही म्हणा पाळक साहेब आम्ही काम धंदा करू नये काय, आम्ही नुसते येशू येशूच येशू करत जावं का? निश्चितच नाही, निश्चितच येशूची इच्छा नाही. येशूला हे आवडतं की तुम्ही तुमचे जे गाडी आहे, पार्क आहे, जे काही तुम्ही वाहन आहे ते येशूच्या मंदिरामध्ये लावा. प्रेज द लॉर्ड. कारण की तिथेच तुम्हाला सुरुवात करायची आणि तिथेच तुमचा शेवट देखील आहे. प्रेज द लॉर्ड. तिथेच तुमचा शेवट आहे. आणि त्यामुळे प्रियांनो, इथे आम्हाला स्पष्ट दिसते की त्यांनी सर्व सोडून त्याला अनुसरले. हे सगळ्यांना आवडतं, परंतु ते परत एक फार मनामध्ये काहीतरी डाऊट घेऊन होते आणि ते करत असताना त्यांनी मचवे परत एक फार पार्किंग मध्ये लावून ठेवले की माझे मचवे पेत्रका, त्यांनी लिहिलं यब्दी के पुत्रांचे मचवे, ह्याला कोणी हात लावायचं नाही, आम्ही जातो, बघू मग पुढे काय होतं. हो प्रियांनो, अनेकदा आम्ही अर्धवटरित्या आपलं समर्पण देवाला करतो, अर्धवटरित्या आम्ही स्वतःच जीवन येशूला अर्पितो. त्यामुळे अनेकदा आपण सेवेसाठी पूर्ण 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 वाहून देवाच्या हाती आपलं जीवन देत नाही. आपण दुसरा ऑप्शन बी पण ठेवतो, ऑप्शन ए बरोबर ऑप्शन बी पण ठेवतो. ए फ्लॉप हो गया तो बी में जाने का, बी फ्लॉप हो गया तो फिर से ए में आने का. आणि यामुळे या गोष्टी अनेकदा आमच्या जीवनामध्ये दिसतात आणि त्या घडल्यामुळे आम्ही यशस्वी होत नाही. एक महत्वाची साक्ष मी देतो आणि ओजस चार्ल्स फिनी, या मागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं आणि त्याच्याद्वारे मी काहीतरी शिकून मग परत मासे मारायला येईन. त्याच्या अगोदर ह्या व्यक्तीकडे बघूया. चार्ल्स फिनी हा एक महान सेवक होऊन गेलाय. त्याचं 1792 याच्यामध्ये जन्मलेला, म्हणजे आजपासून जवळजवळ 250 वर्ष अगोदर तो ब्रिटनमध्ये जन्मलेला आहे. आणि त्याच्या इतिहासाबद्दल असं लिहिलेलं चार्ल्स फिनीच्या बद्दल की त्यांनी एका वर्षामध्ये येशूसाठी अमेरिकेमध्ये आणि ब्रिटनमध्ये त्याने काम केलं. दरवर्षी तो 1,00,000 आत्मे प्रभूकडे आणायचा. किती आत्मे? बोला 1,00,000. 1,00,000. त्या 1,00,000च्या हिशोबाने आजची जर पॉप्युलेशन काउंट केले तर 1 कोटी होतात. त्या समयाचे 1,00,000 म्हणजे आताचे किती? 1 कोटी. दरवर्षी 1 कोटी लोक प्रभूकडे आणण्याचा बहुमान देवाने त्याला दिला. मागच्या वेळेस देखील मी त्याचा थोडासा बेसिक दिलं होतं की तो लॉचा स्टुडंट होता. तो जरी ख्रिस्ती घरात जन्मलेला होता तरी देखील येशूबद्दल आणि मंदिराबद्दल तो जायचा, ऐकायचा, परंतु त्याला काही इंटरेस्ट नव्हता. नुसतं यायचा, बसायचा, ऐकायचा आणि निघून जायचं. त्याला वाटायचं मंदिरात गेलो सगळं काही झालं. परंतु जसं जसं तो लॉचा अभ्यास करायला लागला तेव्हा लॉ मध्ये अनेक जे कोटेशन होते, अनेक जण लेखक होते, त्यांनी ते लॉचे वेगवेगळे नियम म्हणजे कानून ज्याला म्हणतो आपण ते शिकवण्यासाठी बायबलचे काही वचन त्याच्यामध्ये त्यांच्या टेक्स्टबुकमध्ये होते. आणि त्याला नवल वाटायचं की अरे हे आम्हाला LLB म्हणजे अमेरिकेचे नियम, लॉ, कानून शिकवतात, इथे ब्रिटनचे कानून शिकवतात, ह्याच्यामध्ये पवित्र शास्त्र कुठे घुसलं. परंतु प्रियांनो, आपल्याला माहिती आहे पवित्र शास्त्रामध्ये पण अनेक पुस्तकं कशावर आहे? व्यवस्थेवर आहे, लॉवर आहे, कानूनमध्ये आहे. आणि त्यामुळे ते कोटेशन द्यायचं आणि ते वाचायचा तो. त्यामुळे त्याला बायबल वाचायला लागला. आणि बायबल वाचल्यामुळे थोडं 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 त्याच्या मनामध्ये काय व्हायला लागलं? परिवर्तन व्हायला लागलं
की काहीतरी बायबलमध्ये आहे. इतक्या दिवस मी नुसतं ऐकतो बायबल वाचत नाही, परंतु आता मला बायबल उघडावं लागत आहे, कारण की मला शिक्षण पूर्ण करायचं होतं. अतिशय हुशार विद्यार्थी होता. आणि मग तो बायबलचे काही वचने वाचू लागला. आणि बायबलचं वचन वाचल्यानंतर त्याच्या हृदयामध्ये हळूहळू देवाचं कार्य आरंभ झाला. प्रेज द लॉर्ड. म्हणून नेहमी सांगितलं जातं की बायबल निरंतर वाचा, समजो अगर न समजो. अनेकदा म्हणतो बाळा समजतच नाही. समजो न समजो, 2000 वर्षापासून प्रभू येशू ख्रिस्त त्या अगोदरचा जुना करार आणि आता येशू ख्रिस्ताच्या नंतर 2000, येशू ख्रिस्ताच्या अगोदरचे 4000, असे 6000, 7व्या हजारात आपण प्रवेश केलेला आहे. प्रत्येक वेळेस वाचणाऱ्याला काही ना काही नवीनच सापडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ते तुमच्यासाठी आहे, आपल्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. बोला, माझ्यासाठी आहे. वचन माझ्यासाठी आहे. आणि अशा प्रकारे तो कष्टी झाला, दुःखी झाला. आणि मग त्याने ठरवलं की तो खूप अहंकारी होता, त्याला ज्ञानाचा, बुद्धीचा, शिक्षणाचा फार घमेंड होता. परंतु त्यांनी ठरवलं की नाही देवा, आता काही जरी झालं ना, मी बायबलमध्ये पाळक बघत आहे, संदेश ते बघतो, मला पण काहीतरी असं काम करायचं. LLB बरोबर, लॉच्या बरोबर मला देखील काहीतरी असं पुलपीटवर उभा राहून चांगलं काम करायचं. आणि मग त्यांनी ठरवलं की मी घरामध्ये खूप प्रेयर करायला जेव्हा बसलो तर सगळेजण माझ्याकडे आश्चर्याने बघतात, माझ्या घरचे लोक, कारण की आमच्या घरामध्ये प्रार्थनेची सवय नाही. मग सगळे लोक म्हणतात, काय प्रार्थना कर रहा है, तू तर बेकार माणूस आहे, तू काय प्रार्थना बिर्थना करतो. लोक चिडवायचे त्याला, कारण की त्यांच्या घरामध्ये प्रार्थनेचं बैठक नव्हती. त्यामुळे तो गपचूप कुठेतरी बसायचा, परंतु त्याला अवघडल्यासारखं वाटायचं की हा बघतो का, तो बघतो का, आणि त्यामुळे त्याची प्रार्थना डिस्टर्ब होत होती. आणि मग त्यांनी ठरवलं की मी कुठेतरी एकांतामध्ये जाऊन प्रार्थना करा. आणि तो निघाला. एक मोठा बगीचा होता आणि त्या बगीच्यामधून तो हळूहळू चालत गेला आणि मग बगीच्याच्या एकदम कॉर्नरमध्ये जाऊन बसला. तिथे कोणीच लोक नव्हते, तुटके फुटके बेंचेस होते आणि तिथे तो बसला. आणि मग तो प्रार्थना करू लागला. परंतु त्याला प्रार्थना व्यवस्थित जमेना, कारण की त्याच्या मनामध्ये अहंकार होता, त्याच्या मनामध्ये घमेंड होती. प्रार्थना कशी ओपनली करावी, थोड्या वेळाने तो बघायचा, कोणी बघतो का, कोणी आला का, कशाचा आवाज आला, अरे चिमण्या आल्या का. चिमण्या, पोपट, कुत्रे, जनावर, त्यांचे आवाज देखील त्याला डिस्टर्ब करत होते. आणि मग तो तरी देखील प्रार्थना करत राहिला. अचानक प्रार्थना त्याला काही व्यवस्थित जमत नव्हती. मग तो प्रार्थना थोडासा जोरात करू लागला. आणि अचानक त्याला अचानक वाटलं की कोणीतरी जवळ आलेला. लगेच त्याने डोळे उघडून बघितले. आणि असं तो लिहितो की त्याने जेव्हा डोळे उघडले, एक व्यक्ती उभा होता आणि त्या व्यक्तीच्या शर्टवर लिहिलं होतं, फिनीचा अहंकार. काय लिहिलं होतं? फिनीचा अहंकार, फिनीचा दुष्टपणा, फिनीचा जिद्दीपणा, फिनीचा हट्टीपणा. आणि तो म्हणा, अरे हा कोण आहे, हा तर मीच आहे, आणि माझ्या ह्याच्यावर काय काय लिहिलेलं आहे. आणि मग त्याला कळालं की काहीतरी देव आज मला विशेष दाखवत आहे, कारण की त्यांनी म्हटलं, आज देवा माझा उद्धार झाल्याशिवाय, आज माझं तारण झाल्याशिवाय मी इथून जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. मी जाणार नाही, माझ्याशी तू बोल, आज काही झालं तरी बोल, कारण की मी ऐकलेलं आहे की देव निश्चितच प्रार्थनेचं उत्तर देतो. प्रेज द लॉर्ड. आणि आता त्याने आणखी डोळ्यात जो घट्ट बंद केले, आता ते डिस्टर्ब होत नव्हता, आता तो इकडे तिकडे बघत नव्हता, आता तो आवेशाने प्रार्थना करू लागला. आणि प्रार्थना करत असताना त्याच्या हातामध्ये एक वचन आलं आणि त्या वचनाने त्याचं जीवन बदललं. आणि ते वचन आहे यिर्मया याचा 29वा अध्याय आणि 13वं वचन. यिर्मया 29:13, 11, 12, 13 हे 3 वचन आपण जेव्हा वाचतो तेव्हा मला यावर्षी हे वचन देखील मिळाले. परमेश्वर म्हणतो, तुझ्याविषयी माझ्या मनात संकल्प आहे, ते मी जाणतो, ते सर्व संकल्प हिताचे आहे, अनिष्टाचे नाही, जे तुम्हास भावी सुस्थितीत आशा देणार. हे 11वं वचन आहे. 12वं वचन, तेव्हा तुम्ही माझा धावा कराल आणि तुम्ही जाऊन माझी प्रार्थना करेल, तेव्हा मी तुमची प्रार्थना ऐकेन. मला तुमची प्रार्थना ऐकेन, तुमची प्रार्थना ऐकेन. आणि 13वं वचन त्याला स्पष्ट दिसलं आपल्या डोळ्याच्या समोर. आणि ते वचन सांगायचं की तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझा शोधास लागाल, तेव्हा मी तुम्हाला पावेन. बोला, माझ्या मागे मागे बोला, तुम्ही मला शरण याल आणि पूर्ण जीवे भावे माझा शोध कराल,
तेव्हा मी तुम्हाला पावेन. आणि त्याला कळालं, यस, इतके दिवस मी लोकांना बघायचो, माझ्या हृदयाकडे बघायचो, माझ्या हट्टीपणाकडे बघायचो, परंतु आज देवाने म्हटलं, जेव्हा तू पूर्ण जीवे भावे माझा शोध करेल तेव्हा मी तुला पावणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजवा त्या प्रभू येशूसाठी. आणि तो म्हणतो, हे वचन मला जेव्हा मिळालं त्यापासून माझं जीवन बदलून गेलं. बघा, हा व्यक्ती परत एक रिपीट करत आहे की 1 वर्षात 1 कोटी लोक बदलणार सामर्थ्य होतं त्याच्यामध्ये. हा साधा व्यक्ती नाहीये. देवाने कोणतं वचन दिलं हे तुम्हाला अनेकदा वाचलेलं वचन आहे ना, हे मी नेहमीच बोलणारं वचन आहे. हेच वचन त्याला देखील मिळालं. हे लक्षात ठेवा, परमेश्वर एक वचनाच्या द्वारे लाखो लोकांना बदलू शकतो. ते वचन तुमच्या आणि माझ्यापर्यंत पण येतं, पण तुम्ही आणि मी निश्चितच जीवाभावे शोधतच नाही, मनोभावे येशूचा पुकारच करत नाही. त्यामुळे तुमच्या आणि माझ्यामध्ये काही बदल होत नाही. पण हा होता जिद्दी. हा म्हटला की नाही, मला हे करायचंय. आणि जेव्हा त्याचा सर्व प्रकारचा हा चुकीचा स्वभाव हा गळून पडला तेव्हा त्याचे नेत्र उघडले आणि तो पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरला असताना त्याला एक वचन प्रभूने दाखवलं. आणि ते वचन होतं यिर्मया 29:13. हायलाइट करून ठेवा. हे कदाचित आज तुमच्यासाठी पण असू शकतं, आपल्यासाठी, ऐकणाऱ्या व्यक्तींसाठी, ऑनलाईन युट्यूब बघणाऱ्या आणि फेसबुक बघणाऱ्यासाठी देखील असू शकतं. आणि कारण की हे वचन या महान सेवकाला प्राप्त झालं, हे तुम्हाला आज प्रभू देत आहे. आणि त्यानंतर तो अतिशय आनंदित झाला आणि आरोळी म्हणतो की प्रभू, खरोखर आज जर मी तुझा शोध केला, परंतु माझ्या अंतकरणातले सर्व मलिनता दुष्कर्म घालून जेव्हा मी गुडघ्यावर पडलो, जेव्हा मी म्हटलं, प्रभू कोणी बघो, काही बोलो, काही करो, कोणी हसो, कोणी रडो, कोणी माझी टिक्कर ठट्टा करो, परंतु मी माझ्या देवाची प्रार्थना आणि त्याचा शोध बंद करणार नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हेच आम्ही घाबरतो, ही बोलली का, तो बोलला का, टीव्ही चालू झाला का, ह्याचा आवाज आला का, भांडे वाजले का, आणि आपण देवाचा शोध बंद करून देतो आणि आपण डिस्टर्ब होऊन जातो. सैतान त्यांना डिस्टर्ब करत होता. सैतान काय करत होता? त्याला डिस्टर्ब करत होता, हलवत होता, यासाठी की परत आता तरी हलावंय. परंतु तो असा म्हणतो की माझ्या जीवनातून, माझ्या शरीरातून एक थंड पाण्याच्या झऱ्यासारखे झरे वाहत होते. प्रेज द लॉर्ड. आज मला वेगळा अनुभव मिळाला होता. दुसऱ्या दिवशी तो घरी आला तेव्हा त्याला कळालं की मी दिवसभर त्या बगीचेमध्ये गुडघ्यावर प्रार्थना करत होतो. प्रेज द लॉर्ड. मग तो ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यानंतर त्याला ऑफिसमध्ये आता मन लागेल. LLB मोठ्या पदावर होता, ऑफिसर होतो तो. आणि मग कळत थोड्या वेळाचा त्या ऑफिसचा समय झाला, सगळे लोक निघून गेले, तो एकटाच ऑफिसमध्ये बसलेला. तर अंधार पडला आणि मग त्यांनी म्हटलं, तो निघाला रूमच्या बाहेर, दुसऱ्या एक रूम मध्ये गेला, स्टोर रूम मध्ये. रूम बंद केलं, सगळ्यात अंधार पसरलेला होता. परत तो गुडघ्यावर गेला आणि गुडघ्यावर जेव्हा तो गेला त्याला एक मोठा प्रकाश दिसला. प्रेज द लॉर्ड. तिथे दिवे लावलेले असे दिसले आणि त्याला नवल वाटलं की सगळे लोक गेले, लाईट बंद केलं, मी अंधारात एकटा बसला आणि या रूम मध्ये दिवा आणि प्रकाश कसला. आणि तो प्रकाश आणि दिवाकडे बघत असताना अचानक येशू ख्रिस्त त्याला समोर दिसला. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि येशू ख्रिस्त त्याला बोलला, तुला जे आज वचन प्राप्त झालेलं आहे त्या वचनाच्या द्वारे तुझे शोध, तुझ्या हट्टाने केलेला शोध, जसं वचन इथे सांगितलंय की तू जीवे भावे मला जे शोध केलेला आहे, तर ती प्रतीक्षा संपलेली आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी तुला आणखीन काही वचन देतो. त्यानंतर पटापट वचन त्याला देव येशू देऊ लागला. आणि ते वचन तो म्हणतो मी नंतर सगळे लिहून ठेवले की पहिल्या दिवशी मला जे वचन प्राप्त झाले आणि तारणाचं जे वचन प्राप्त झालं, उद्धाराचं वचन प्राप्त, हे आणि हे सर्व वचन प्रभूने मिळाले. आणि जेव्हा त्याची नजर येशूच्या नजरेवर गेली तेव्हा तो येशूच्या चरणी पडून लोळू लागला. प्रेज द लॉर्ड. रडू लागला तो. कारण की पवित्र आत्म्याचा अमर्थ आवेश, भेट आणि त्यानंतर सगळ्या प्रकारचा अभिषेक त्याच्यावर उतरलेला आहे. त्याचं आता अभिमान, त्याचं सगळं काही गळून पडलेलं आहे. आणि आता तो ज्या ऑफिसमध्ये होता तो LLBचा ऑफिस होता. प्रेज द लॉर्ड. एक मोठा ऍडव्होकेट म्हणून तो काम करत होता. त्याने परत ऑफिसच्याकडे बघितलं, परत येशूच्याकडे बघितलं आणि तो म्हटलं, प्रेज द लॉर्ड येशू, कारण की आता मी हा तारू सोडत आहे. आता मी इतके दिवस मासे धरलेले होते, आता माणसं धरणारे होणार आहे. प्रेज द लॉर्ड,
प्रेज द लॉर्ड. कारण की तुझा अभिषेक, पवित्र आत्म्याचा अभिषेक माझ्यावर आज उतरून आलेला आहे आणि तो अभिषेकाने आत्मा जर माझ्यावर उतरलेला आहे, आता मी ज्ञानाकडे नाही, बुद्धीकडे नाही, व्यवसायाकडे नाही, लाभाकडे नाही, आता मी माझं आयुष्य तुझ्यामध्ये घालवणार आहे. आणि पुढे त्यांनी 40 वर्ष अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये संजीवन गावचे गाव त्यांनी ख्रिस्ताकडे आणले. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. येस. तू आपली नाव हाकार, खोलीत जा. खोलीत गेल्यानंतर काय मासे लागतील, मासे मिळाले, पण मासे घेऊन आल्यानंतर तो म्हणतो, जा येशू, मेरा काम हो गया, आता मला तुझी गरज नाही. पण येशू म्हणतो, नाही नाही नाही, पापी मानवा, अपात्र मानवा, फिनी तू पापी जरी असला, परंतु तू जीवे भावे माझा शोध घेत आहे आणि त्यामुळे मी आज तुला पावलेला आहे. आता यापुढे तू मासे धरणारा नाही तर माणसे धरणारा होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हे समर्पण आहे प्रियान. परंतु आपल्याला इथे काय दिसतं, यांनी बोट काय केली होती, पार्किंग मध्ये लावून ठेवलेली होती. पार्किंग मध्ये लावून ठेवलेली होती. त्यामुळे आता त्यांना परत एक वर जाईल. परंतु फिनीने तसं केलं नाही. त्याने म्हटलं LLB बाजू को होया, ज्ञान बाजूला जा, पैसा पाणी नको, प्रतिष्ठा नको, आता माझ्या समोर एकच आहे, येशू आणि येशू आणि येशूच सेवा आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसतं की त्यांनी येशूची सेवा मरोपर्यंत केलेली आहे. परंतु याकोब, योहान, पेत्राच्या बद्दल काय घडलेलं आहे आपण जाऊया. योहान कृ शुभ वर्तमान, योहान कृ शुभ वर्तमान आणि याचा शेवटला अध्याय, यामध्ये 21वा अध्याय आहे. आणि त्यामध्ये आपण जेव्हा अध्यायामध्ये जातो, 3रं वचन वाचा कोणीतरी. शिमोन पेत्र आपल्या सर्व संगतीच्या सहकाऱ्यांना, म्हणजे जेवढे शिष्य होते त्यांना तो काय म्हणतो, अभी मैंने पार्किंग में अपनी गाडी लगा के रखी. आता येशू तर गेला मरून, येशू तर गेला, आता संपलं त्याचं काय सगळे काय आहे. येशू पुनरुत्थित झालेला आहे, दर्शन पण आपल्याला झालेलं आहे. आता तो दर्शनाचा कार्यक्रम पण संपलेला आहे. आता चलो पार्किंग में से निकालो गाड़ी, फिर से काम धंधे को लगाने का, हाथ गाड़ी काढा, लगाओ अभी रस्ते के बाजू में, फिर से वड़ा पाव बेचने का अपने को. आणि असं म्हणून तो निघालेला आहे. मासे त्यांनी काढलेले, घरण्यासाठी बोट काढलेली आहे. पुढे बाकीचे लोक, अरे वा वा, पेत्र तो अपना लीडर आहे, पेत्र असं करतो, चला आम्ही पण येतो, हम भी चलते तुम्हारे साथ. आणि पुढे अरे देवा, इतके दिवसामध्ये 3.5 वर्षामध्ये मासं मारणं विसरून गेले होते का ते? सांगा बरं, काय वाटतं तुम्हाला? सुरुवात तशीच झाली. 3.5 वर्ष गेले मध्ये, मासे बिसे काही मारले नाही. येशूच्या मागे माणसे धरणारे, माणसाने धरणारे, माणसे धरणारे. आता येशू इथे आपल्याला स्पष्ट दिसतं, मरण पावला, पुनरुत्थित झालेला आहे, शिष्यांना पण दर्शन दिलेलं आहे. आणि आता परत एक फार काय दिसत आपल्याला, परत एक फार आपल्याला दिसत, ती बोटच्या जवळ ते आलेले आणि ते म्हणतात आता येशू गेलेला आहे. इतके दिवस येशू होता तर आम्हाला खाय प्यायचा काही प्रश्न नव्हता. बरोबर आहे. येशूने कधी कमी पडू दिलं का? नाही. इव्हन माशाच्या पोटातून टॅक्स सुद्धा भरलेला आहे त्यांनी, है ना, पेत्रानी आणि येशूने. बरोबर आहे. येशूने काहीच कमी पडलं. आता येशू गेला, आता येशू गेला, आता आपल्याला आपल्या पोटा पाण्याचा परत विचार करायला पाहिजे. त्यांनी म्हटलं असं, अरे आपली बोट आहे ना उधर खडी आहे, ती ठेवलेलीच होती, मी यासाठीच ठेवली होती, मी लय शहाणा आहे, मला माहिती येशू जोपर्यंत आहे तोपर्यंत गाडी चालू, येशू गेली की आपल्याला परत जायचं. गेले सगळे ते लोक, वा बरोबर आहे, हा एकदम शहाणा माणूस आहे, बिझनेस माइंड यायचं, चला ह्याच्या मागे मागे आम्ही जाऊ. आणि त्या रात्री पण त्यांना काहीच मिळालं. अरे परत एक बॅड लक, परत एक वार ते गेले, काहीच मिळालं नाही. तुम्हाला असं वाटतं ना येशूचं काम चालू आहे? प्रेज द लॉर्ड. आणि तेव्हा पहाट होत असताना परत एक वार रात्रभर काही नाही मिळालं. पहाट होत असताना समुद्र किनाऱ्यावर येशू उभा आहे आणि शिष्यांनी त्यांना ओळखले नाही. शिष्यांनी ओळखले. जेव्हा आपण पैशामध्ये, धनामध्ये, बिझनेसमध्ये येशूला सोडून गुंतून जातो ना, येशूला आपण विसरून जातो. येशू येतो परत बोटीवर, येशू बोलावतो, अरे मी तुझ्यासाठी 3.5 वर्ष एवढी तू मिनिस्ट्री केली, सेवा केली, किती चिन्ह, किती चमत्कार, किती अद्भुत घडवले तुझ्या घरामध्ये. पेत्रा, तुझी सासू आजारी पडली, तिला सुद्धा मी बरं केलेले, तुझ्या घरापर्यंत मी चमत्कार केलेले. आणि हे सर्व गोष्टी करत असताना तुला देखील दिले दान, तू देखील चिन्ह चमत्कार, भूते घालवलेले. परंतु आता
तू परत एक बार जुन्या बिझनेसकडे वळलेला आहे, तुला वाटलं आता काही फायदा नाही, गेला आहे येशू, आणि अशा समयी परत एक बार ते अपयशी ठरलेले आहे. काय अपयशी ठरलेले? येशू होता तोपर्यंत कधी देखील कमी पडली नाही. मासे धरत नव्हते तरी देखील येशूने कमी पडू दिले नाही. पण ज्या समयी परत येशूला सोडलं, मासे गेले. येशूला सोडलं, पैसा गेला. येशूला सोडलं, प्रतिष्ठा गेली. येशूला सोडलं, सर्व काही तुमची प्रसिद्धी, नाव लौकिक गेलेलं आहे. या प्रियांना परत एक विचार कर, काय आपण येशूला सोडलं आहे का? एक काही समय आपण ते येशू 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 करून आम्ही त्याच्या मागे चाललो, परंतु काही दिवसानंतर आपल्याला असं वाटलं की येशू काही देत नाही. चला आपण मासे धरूया, चला आपण आपल्या कामाला लागूया, चला आता मुलं मोठे झालेले आहे, चला मुलांचे लग्नाचे समय आले, चला आता घरामध्ये आजारपण झालेले, येशू करा बंद, आता लागा कामाला धंद्याला. आणि असं म्हणून आपण येशूला सोडतो. मला सांगू द्या, तुम्हाला यश मिळणार नाही. प्रेज द लॉर्ड. जरी तुम्ही येशूला सोडलं, परंतु ज्याला येशू निवडतो त्याला सोडत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. जोरदार टाळ्या वाजू येशूसाठी. येशूने तुम्हाला निवडलं, नेमलं यासाठी की तुम्ही जाऊन फळ द्यावे, म्हणजे द्यावेच. प्रेज द लॉर्ड. तुम्ही म्हणता येशू नको, आम्ही पापी आहे तुझा, पण येशू म्हणतो नाही, तुला मासे नाही माणसे धरणारे केलेले आहे, तुला मी सोडणार नाही. आज इथे बसलेले लोक, ऐकणारे लोक, हे लक्षात ठेवा, जरी आपण येशूला सोडतो परंतु येशू तुम्हाला सोडत नाही. कारण की येशूने तो पाचरण, ते अनॉइंटमेंट, ते अभिषेक तुम्हाला केलेला आहे, ते कदाचित काही समयात तुमच्यापासून डळमळीत होईल, परंतु ते सुटणार नाही. फिनीने ते शेवटपर्यंत टिकवलं. आज आम्हाला असं दिसतं की शिष्य ते 3.5 वर्षातच विसरलेले आहे. आणि तेव्हा येशू त्यांच्याकडे जातो आणि काय विचारतो? 5वं वचन वाचा. त्यांनी उत्तर काय दिले? काय दिले उत्तर? काय दिले? नाही, भूके पेट मार रहे येशू, तू भी भूका मी भी भूका, काहीच नाही आमच्याकडे, भिकेला लागलो आम्ही. येशू येशू करत होतो तर कधीच कमी पडली नाही. आता जसं येशूला सोडलंय भुके, येशू म्हणतो काहीतरी खायला द्या. येशूने पहिले हे का वचन का आलं असेल? येशूला एवढे भूक लागते का सारखे सारखे? काय काय लोकांना ऍसिडिटी होते थोड्या थोड्या वेळाने जेवलं नाही तर. असं येशूला काहीतरी ऍसिडिटी लागली होती का? चला आता थोडंसं काहीतरी खावा. नाही, येशूला काही प्रॉब्लेमच नव्हता, पण तो टेस्ट करत होता की हे लोक आता कोणता विचारात आहे, आणि त्यांना कळालं की आमच्याकडे आता काहीच नाही. तेव्हा परत 6व्या वचनामध्ये येशू म्हणतो, उजव्या बाजूला जाळे टाका म्हणजे तुम्हाला सापडेल. त्यांनी जाळे टाकले आणि माशाचा घोळका लागल्यामुळे तो ओढवेनासा झाला. परत एकदा ऍक्शन रिप्ले. परत एक बार जाळे टाकले आणि माणसाचा घोळका लागला. प्रेज द लॉर्ड. बघा, जीवनामध्ये प्रभू परत एक फार तिथेच घेऊन आलेला आहे. तीच गोष्ट त्यांच्या जीवनामध्ये रिपीट झालेली आहे. येशू म्हणतो, मी आजकाल आणि उद्या सारखाच मी बदल, तुम्ही आणि आम्ही बदलतो, तुम्ही आणि आम्ही बदलतो. आम्हाला पैसा नाही मिळाला, आम्हाला लाभ नाही मिळाला, आम्हाला चांगल्या गोष्टी नाही मिळाल्या, लगेच येशूला सोडून देतो. मग आम्हाला प्रॉब्लेम आला, परत येशू येशू करतो. अरे हे येशू बदलणार नाही. येशू तिथेच आहे, ख्रिस्ती मंडळीमध्येच आहे, ख्रिस्ती मंडळीमध्येच भेटायला तयार आहे. पण तो येशू म्हणतो, भाकरीसाठी नव्हे, माणसांसाठी नव्हे, तर मी तुम्हाला माणसं धरणाऱ्यासाठी आशीर्वाद आणि अभिषेक देण्यासाठी इथे येतो. प्रेज द लॉर्ड. परत टाकलं जाळ्याने, पडत लागलं. आणि तेव्हा आपल्याला असं दिसतं, यावरून येशूची ज्याच्यावर प्रीती होती तो शिष्य पेत्राला म्हणाला, प्रभू आहे, प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्राने ओळखलं का? बाकीच्या शिष्यांनी ओळखलं का? मग कोणी ओळखलं की हा येशू आहे? सांगा बरं. योहानाने. पण त्याचे वैशिष्ट्य काय लिहिलेलं आहे? काय आहे त्याचं वैशिष्ट्य? योहानाच्या बद्दल काय लिहिलं? योहान लिहिलंय का तिथे? मग कोण लिहिलंय? बोला. ज्याच्यावर, बोला सगळेजण, येशूची प्रीती होती त्यांनी येशूला ओळखलं. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आज तुमच्या घरामध्ये अशी परिस्थिती असेल की घरचे लोक म्हणतात, जाऊ द्या, सोड, येशू कशाला जाते, परंतु तुमची येशूवर प्रीती आहे का? येशू विचारतात. प्रेज द लॉर्ड. तुमचे मुलं असतील, तरुण मुलं असतील, ते नाराज असतील, डिस्टर्ब असतील, ते म्हणतात, मम्मी काय फायदा नाही, डॅडी काय फायदा नाही, काय येशू 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 करतात, काय मिळत नाही, आम्हाला कामधंदे करू द्या, तुम्ही काय कुठे आम्हाला अडकून मारतात, चर्चला जा, प्रार्थना जा, युथमध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, काही नाही येशू. परंतु इथे योहान म्हणतो, ज्याच्यावर, येशूवर ज्याची प्रीती होती तो. प्रेज द लॉर्ड. यस, त्यांनी लगेच येशूला
आज तुम्ही जर प्रीती करता तर तुम्ही येशूला ओळखणार. प्रेज द लॉर्ड. पण प्रीती करत नाही तर तुम्ही पेत्र असो किंवा याकोब असो किंवा इतर कोणताही शिष्य तुम्ही ओळखू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. प्रीती ही येशूची ओळख आहे, कारण की देव काय आहे? काय आहे? प्रीती आहे. प्रेज द लॉर्ड. देव प्रीती आहे आणि जो देवाची प्रीती ओळखतो तो देवालाही ओळखतो. प्रेज द लॉर्ड. पेत्राला कळालं नाही, याकोबाला कळालं नाही, परंतु प्रीती करणाऱ्या योहानाला कळालं. तो म्हणे प्रभू आहे, प्रभू आहे. कसं काय ओळखलं त्यांनी प्रभू आहे अंधारात? कारण की चमत्कार परत एक तेच घडलेला होता. प्रीती करणारे योहानने पहिल्या 3.5 वर्षा अगोदर जे बघितलं होतं तेच त्याच्या डोक्यामध्ये चमकलं. त्या येशूने आम्हाला म्हटलेलं आहे, तू मासे धरणार आणि माणसे धरणार तोच आहे इथे. कारण की ह्याच्या चेहऱ्यावरून, ह्याच्या शरीराच्या अपीअरन्स वरून नव्हे तर याच्या कार्यावरून आम्ही ओळखतो. प्रेज द लॉर्ड. येशू इथे आज देखील उभा आहे. किती लोकांना येशू हवा आहे? हात वर करा. कोणता येशू हवा? माणसे धरणारा की मासे धरणारा येशू पाहिजे तुम्हाला? माणसे धरणार. कोणाला माणसे धरायचे? येशूला की आम्हाला? आम्हाला धरायचे आहे. ही बाब लक्षात ठेवा. इथे परत एकदा माणसाचा घोड लागलेला आहे, परंतु एक गोष्ट घडलेली आहे बघा. नीट लक्ष देऊन ऐका आणि ते तिथे ऑब्झर्व करा. तेव्हा पेत्राने कमराशी गुंडाळून, तो नग्न होता आणि तो उघडा होता, समुद्रात उडी घातली आणि 8 वचन वाचा. पेत्र पळाला. पेत्राला कळाला, अरे बापरे, पहिले मी पापामध्ये नग्न होतो, आता कपडे नाही म्हणून नग्न आहे. पहिले पापात नग्न होतो, आता कपडे नाही म्हणून नग्न आहे. पळाला पेत्र. बाकीच्या शिष्याने ओळत ओळत आणली आणि काय झालेलं आहे? पहिले येशू ख्रिस्ताने काय सांगितलं होतं? बोट किंवा तारू काय करा? खोल पाण्यात हाकारा. म्हणजे उजवीकडे जाळे टाकले म्हणजे मासे मिळतील. प्रेज द लॉर्ड. काय सांगितलं होतं? खोल पाण्यामध्ये जा आणि मग उजवीकडे टाका आणि मग मासे मिळाले. आता इथे काय झालेलं आहे? कुठे मासे? जवळच मासे आहे. प्रेज द लॉर्ड. इथे सांगितलं किती पावलावर लिहिलेले त्यांनी? 200 हातावर. म्हणजे या चर्च पासून तिथपर्यंत, दारापर्यंत इतक्या जवळ मासे होते. आयुष्य पूर्ण वेळ मासे मारले. मासे आपल्या दरवाजे के पडले. मासे आपल्या मंदिरामध्ये, आपण सगळीकडे फिरतोय, मासे मासे दो, मासे दो, मासे. अरे मासे तुझ्या जवळ आहे बाळा. या मंदिरामध्ये माझ्या जवळ मासे. तू मासे मासे काय करतो? पाहिजे तेव्हा मी जेवढे पाहिजे तेवढे मासे देईल, परंतु तू मला प्रीतीने हाक मारणार का? येशू आहे, प्रभू आहे, प्रभू आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. यस प्रियांनो, आम्ही मासे 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 करत जगभर फिरतो. प्रभूने लांबून मासे धरून आणून दिले, पाहिजे तेवढे मासे. परंतु आता तुम्ही येशू मध्ये आलेले आहे. 3.5 वर्ष तुम्ही सेवा केलेली आहे. आता देखील त्या येशूला ओळखू शकले नाही काय? वर्षानुवर्ष ख्रिस्ती मंडळी चर्चमध्ये वर्षानुवर्ष या मंदिरात आलेलं आहे. आता वेळ आलेली की येशूला ओळखा. तो प्रीती करणारा, तो प्रेम करणारा आहे. तुम्ही त्याला समर्पित केलं, तुमचं नुकसान होत नाही हे तुम्ही अनुभव घेतलेला आहे. जे लोक मंदिरात आले ते गरीब राहिले नाही. जे लोक मंदिरात आले खाऊन पिऊन खुश आहे, याची प्रचिती त्यांना आहे. परंतु आज देखील तुम्ही मासे मासे करत जर फिरत आहात, परत एक वार त्या बोटीकडे जाऊन तुम्ही पुढे जात आहात, तर आपण कुठेतरी चुकत आहोत प्रियांनो. येशू म्हणतो, आधी माझी धार्मिकता आणि माझ्या राज्यासाठी काय करा. इथे देखील फिनीला हेच सांगितलंय की तू जेव्हा माझ्याकडे येत आहे आणि तू माझ्याकडे जेव्हा मागत आहे, मनोभावे तू माझा शोध करत आहे. झटणारा शोध करणाऱ्यांचा जवळ धार्मिकता पण आहे, येशूचं राज्य पण आहे आणि मग इतर सर्व काही मी देणार. प्रेज द लॉर्ड. त्याच्यासाठी तुला खूप लांब जायची गरज नाही, तुझ्या जवळच आणून देणार. प्रेज द लॉर्ड. आज आशीर्वाद, जगिक आशीर्वाद तुमच्या पायाशी आहे, परंतु तुम्ही आणि मी इकडे तिकडे हात मारतो ते मिळणार नाही. कारण की तुम्हाला मासे धरण्यासाठी नाही, जगामध्ये पैसा धन कमवणे आणि प्रतिष्ठा कमवण्यासाठी नाही, तर देवाने तुम्हाला निवडलेलं आहे माणसे धरण्यासाठी. प्रेज द लॉर्ड. आज तुमच्या घराकडे बघा, अनेक मासे आहेत, अनेक माणसं आहेत जे हरवलेले आहेत. प्रभू म्हणतो ते त्यांना कोण धरणार? मी त्यांना कोण धरणार? त्याच्यासाठी मी तुला 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 निवडलेलं आहे.
आपल्या भावाकडे बघ, आपल्या बहिणीकडे बघ, आपल्या मुलांकडे बघ, आपल्या शेजाऱ्यांच्याकडे बघ. ते आज भुकेले आहे, ताणलेले आहे, ते देवाचा शोध घेत आहे, ते तुझ्या जवळ आलेले आहे. त्यांना धरण्यासाठी मी तुला निवडलेलं आहे. आणि तू म्हणतो मला पैसा दे, मला आरोग्य दे, मला मासे दे, मला हे दे, ते दे. अरे ते मी सर्व तुला देत आहे. पेत्रा, किती दिवस तू मासे पकडणार? आणि पुढे आपल्याला असं दिसतं, येशू ख्रिस्ताने 3 वेळेस परत एक वार त्याच्याशी कबुली घेतली. वचन 15 मध्ये म्हणतो की योहानाचे पुत्र शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? काय म्हटलं? योहाना, तू माझ्यावर, योहानाच्या पुत्रा पेत्रा, तू माझ्यावर, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतो काय? जर तू प्रीती करत असता तर तू मला अगोदरच ओळखला असतं, परंतु प्रीती न केल्यामुळे तू मला ओळखत नाही. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तो म्हणतो की मग चल उठ आणि माझी कोकरे चार. पुढे म्हणतो 16व्या वचनामध्ये, शिमोना, योहानाचे पुत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस काय? तो म्हणतो होय, चल माझी मेंढरे पाळ. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. चल माझी मेंढरे पाळ. पुढे परत एक पार तो वचन 17 मध्ये म्हणतो का, शिमोना, तू माझ्यावर प्रेम करतोस काय? आणि तो म्हणतो की खरोखर प्रभू, मी तुझ्यावर प्रीती करतो, असा तो दुःखी होऊन म्हणतो. तेव्हा तो म्हणतो माझी मेंढरे चार. आणि अशा प्रकारे पेत्र दुःखी होऊन जातो, कारण की त्याच्या प्रीतीच्या बद्दल संशय घेण्यात आलेला आहे. आणि संशय योग्य होता की अयोग्य होता? योग्य होता की अयोग्य होता? झोपले का? मासेच पकडत आहे का माणसं पकडायची तयारी करत आहे? हा, माणसं पकडायची तयारी. ओजस. आणि त्यामुळे आपल्याला असं दिसून येतं की इथे आपल्याला दिसतं की कोणी प्रीती केलेली आहे? योहानाने. त्यामुळे येशूला ओळखलं. आज तुम्ही जर प्रीती करत आहात तर तुम्ही त्या येशूला ओळखणार. प्रेज द लॉर्ड. येशू तुम्हाला आणि मला बोलावत आहे, मी तुम्हाला आरोग्य देण्यासाठी. पाण्याचा झरा इथून वाहत आहे, तो लोकांना भरपूर मासे पण देत आहे. बरोबर आहे ना? लिहिलंय ना या स्केलमध्ये. पुढे जाऊन त्याच्यामध्ये पुष्कळ मासे सापडतील, पुष्कळ लोकांना जीवन पण देईल, आणि पुष्कळ लोकांना तो काय करणार आहे? आरोग्य देखील देणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण तुम्हाला मासे पाहिजे का? तुम्हाला आरोग्य पाहिजे का? तुम्हाला जीवन पाहिजे? प्रेज द लॉर्ड. 3 गोष्टी तिथे सांगितल्या केला. पहिले, भरपूर मासे पण आहे. नंबर 2 काय सांगितलं तिथे? आरोग्य पण आहे. आणि 3रा नंबर, भरपूर जीवन पण आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला काय पाहिजे? मासे पाहिजे, आरोग्य पाहिजे का जीवन पाहिजे? काय पाहिजे? जगले तर सगळं मिळेल. जगले तर मासे पण मिळतील, जगले तर आरोग्य पण मिळेल. जीवनच नाही मिळालं तर काय फायदा मग? फाळक साहेब काय करावं? जगणं एकदम बेकार आहे, खावंसं वाटत नाही. सगळं पडलेलं आता स्वयंपाक करतो आम्ही, असंच भांडणं चालतात, तसंच रात्र तसं फेकून देतो आम्ही. सकाळी काय खायची इच्छा? जीवन आहे हे, तुमचं जीवनच उदास आहे, दुःखी आहे, कष्टी आहे, रडताय तुम्ही. खातात पण ते अंगी लागत नाही. आम्ही पितो परंतु ते निश्चितच आमच्या शरीरासाठी, कारण की आमचं मन, अंतःकरण, जीवन देह, ते जीवन राहिलंच नाही, ते ओझं बनलेलं आहे. या 3 गोष्टी हेच केलं दाखवलं. तुला जीवन पाहिजे की तुला आरोग्य पाहिजे की तुला मासे पाहिजे? हेच केलने काय निवडलं असेल सांगा बरं? मासे निवडले असतील का? आरोग्य निवडलं असेल का? तो म्हणे मला जीवन पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि येशू म्हणतो हे जीवन नुसतं तुझं जीवन नाही, तर अनेकांचे जीवन जे तुझ्या बाजूला आहे ते तुला माझ्या हातात देणार आहे. प्रेज द लॉर्ड. पेत्रा, पेत्रा, तू इतके दिवस मासे धरलेले आहे, आता तुला मी काय करणार आहे? मासे धरणार आहे. तरी देखील पेत्र हरवला. तरी देखील पेत्र 3.5 वर्ष हरवला. 3 वेळेस येशूला नाकारलं. आता 3 वेळेस तो कबुली देते. मांस इथे काय लिहिलेलं आहे त्यांनी? मेंढरे चार, कोकरू चार. माझ्यावर प्रीती करतोस का? माझ्यावर प्रीती करतो का? सगळ्या शिष्यांच्या समोर त्यांनी कबुली दिली, मी प्रीती करतो. आता तू प्रीती करतो तर मग काय त्यांनी म्हटलेलं आहे? आता मी तुला मासे देणार आहे. आता मी तुला पैसा देणार आहे. पुढे काय लिहिलेलं बघा, वचन 18 वाचा. यस, तू प्रीती करतो, प्रीती करतो, प्रीती करतो. यस, मी प्रीती करतो. तू कोकरे चार, मेंढरे पाळ, सर्व करतो. आता येशू म्हणतो मी तुला काय देणार आहे? बघा, वाचा. यस, तू तरुण होता, पाहिजे तिथे निघायचा, फिरायचा, जायचा, परंतु
यस, परंतु जेव्हा तू म्हातारापर्यंत जगशील, परंतु मरण कसं येईल तुझं? दोन्ही हात असे राहतील, शरीर असं राहील, आणि तू कुठे टांगला जाणार आहे? वधस्तंभावर मरणार आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मासे नाही, माणसे या सगळं देणाऱ्या व्यक्तीसाठी आज येशू काय म्हणतो? डायरेक्ट त्याचा फ्युचर सांगतो की तू माझ्या मागे चालणार आहे. कोकर धरणारा, माणसं धरणारा हो झाला तरी देखील तुला फार अवॉर्ड मिळतील, तुला खूप बक्षिस मिळतील असं नाही. तू काम करत राहशील, काम करत राहशील, म्हातारा होईपर्यंत काम करशील. प्रेज द लॉर्ड. पण कामाचं प्रतिफळ काय मिळेल? जग तुला ओळखणार नाही, जग तुला मारणार, जग तुझा छळणार, जग तुला अत्याचार करणार नाही. जसं मी वधस्तंभावर हात पसरून मेलो तसं तुला देखील मारावं लागणार. पेत्र म्हणाल, यस मी मारायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. पण येशू सारखं नाही. येशूचं डोकं वर आणि पाय खाली होते. मी मरताना माझं डोकं खाली आणि माझे पाय वर राहणार. प्रेज द लॉर्ड. कारण की मी पापी आहे, मी जाणतो मी येशूच्या बरोबर चालण्यास पात्र. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही या मंदिरामध्ये असताना परत एक फिनीच्याकडे जाऊया. त्याच्याकडे धन होतं, पैसा होतं, नॉलेज होतं, ज्ञान होतं, परंतु तो म्हणतो की मला जेव्हा येशू सापडलेला आहे, मला नुसतं येशू मिळाला पुरेसं नाही, येशू पासून येणारा अभिषेक आणि तारण देखील मला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण की मला माहित आहे या जगामध्ये जगण्याकरता मला पैसे धन संपत्ती नाही, तर देवाने मला कोक्र त्यानंतर मांढर पाळण्यासाठी, चालण्यासाठी निवडलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. लाखो लोकांमध्ये, करोडो लोकांमध्ये माझी निवड देवाने केलेली. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अनेक जण म्हणतील आमच्या घरामध्ये आम्हीच तेव्हा प्रार्थना करणार आहे. इथे बसलेले अनेक जण म्हणते एवढे सगळे बेंचेस पाळायचं, आम्हालाच तुम्ही संदेश देता. तुम्ही निवडलेले आहात. प्रेज द लॉर्ड. ते हरवलेले आहेत, ते हरवलेले. देव त्यांना शोधण्याकरता, देव त्यांना मिळवण्याकरता, देव त्यांच्याशी बोलण्याकरता तुमची निवड करतो. आणि तुम्ही जे खचले, तुम्ही म्हणता की चलो कोई बात नाही, काही दिवस येशू येशू करून मग बोट आहेच आपली जिंदाबाद, मासे धरू आपण, असं म्हणून जर तुम्ही स्वतःला मागे खिचत आहे, तर आज येशू परत एक वार तुम्हाला सांगते की ज्याला त्याने पाचारण केलं, ज्याला त्याने तारण दिलं, त्याला तो सोडत नाही, त्यांना तो सोडत नाही. परंतु जेव्हा कॉलिंग तुम्हाला येत आहे, प्रेज द लॉर्ड, तुम्हाला अभिषेक येत आहे, तर त्याचा स्वीकार करा. पेत्राने परत एक वार मरत मागे वळून बघलं का? नाही. त्याने नाकारणारा पेत्र येशूचा स्वीकारणारा पेत्र झाला, आणि त्याला येशूने दाखवलं की तू मरणार आहे, पण कोणासाठी मरणार आहे? माझ्यासाठी मरणार आहे. येशूचा मरणाचा गोष्ट ऐकून त्याला आनंद का वाटला? कारण की त्याला खूप आनंद वाटला की माझं मरण येशू सारखं मरण आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. यस, येशू सारखं मरण आहे. आज तुम्हाला आणि मला मरण तर एक दिवस यायचंच आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. काही जणांचा पाळत आनंदाने मरण यायला पाहिजे, असं काय तडफडत नको, शिव्या शाप खाऊन नको. नाही, देव तुम्हाला आनंदाचं मरण देणार आहे. प्रेज द लॉर्ड. परंतु मरताना जेव्हा तुम्ही बाजूला बघणार, माझा भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी आत्या आहे, माझा नातू आहे. आता सिस्टरने सांगितलं की मला 28 नातवंड आणि परतवंड आहे, आणि तिने प्रार्थना सर्वांच्याकडे बघतील आणि सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला येशू दिसेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि तू म्हणते खरोखर धन्य आहे मी की मी माझ्या आयुष्यामध्ये पैसा नाही, धन नाही, काही कमवू शकलो नाही, परंतु आज मला सगळ्यांच्या चेहऱ्यावर येशू दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. खरोखर देवा, मरताना मला या गोष्टीची जाणीव होते की मी मासे धरणारं झालो नाही, पैसे कमवणारं झालो नाही, नाव आणि संपत्ती कमवणारं झालो नाही, मी माणसे कमवारा म्हणून बनलो आहे. प्रेज द लॉर्ड. तो आनंदाने जाणार आहे. परंतु तुम्ही मासे 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 करत राहणार, मला सांगू द्या, तुमचा आणि माझा शेवट गंभीर होणार. यावेळेस आपण सर्वजण उभे राहूया. आज परत एक वार पवित्र आत्म्याचा अभिषेक तुमच्याशी बोलत आहे, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्याशी बोलत आहे. देव तुमच्याकडे निश्चितच उत्सुकतेने बघत आहे. झोपलेले आहे, परत एक उठाय. आपले पाय कठीण होतात, आपले विचार बधीर होतात, आपले अंतकड कठीण होतात, कारण की आपण आलो होतो निश्चितच मासे खायला, परंतु येशू म्हणतो तुला मासे नाही, माणसे मी देण्यासाठी इथे बोलवलेलं आहे. त्यासाठी जर तू तारलेला आहे, आपलं हृदय, आपलं अंतकण माझ्या हवाली कर. कारण की देव आज तुमच्याशी बोलत असताना आपले हात डोळे बंद करूया सगळेजण, आणि यावेळेस पास्टर समर्पित यावेळेस अभिषेकाची विशेष प्रार्थना करतील. आपले नेत्र बंद करूया, हात वर करूया की देवा खरोखर आज माझं पाचरण काय ते मला कळालेलं आहे. हालेलुया, हालेलुया. ज्यांना गुडघ्यावर यायचं ते गुडघ्यावर येऊ शकतात, ज्यांना पुढे यायचं ते पुढे येऊ शकतात, ज्यांना शक्य नाही ते बसू देखील शकतात.
आपण सर्वजण प्रभू परमेश्वराच्या चरणापाशी जाणार आहोत. त्याच्या सानिध्यामध्ये आपण आहोत आणि प्रभू परमेश्वराला आपण हाक मारणार आहोत. जे अंतकरणामध्ये परमेश्वराला हाक मारते, जे भुकेले आहेत, जे ताणलेले आहेत, जे परमेश्वराचा शोध करतात, त्यांना तो पावल्याशिवाय राहत नाही. आणि आपण जसं ऐकलं आहे, वचनामध्ये ऐकलं आहे, देवाच्या सेवकाबद्दल देखील ऐकलं आहे की त्याने परमेश्वराला शोधलं, त्याने त्याचा शोध केला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं. प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशी बोलले आणि परमेश्वराने त्याचं आयुष्य सर्वांच्या तारणासाठी, लाखो लोकांच्या तारणासाठी उपयोगात आणलं. देवाची योजना, महान योजना आपल्यासाठी आहे. आपल्या विचारांप्रमाणे आहे, आपल्या शक्तीपलीकडे, आपल्या शक्तीप्रमाणे नाही, तर परमेश्वराची महान योजना, त्याच्या योजनेवर, त्याच्या सामर्थ्यानिशी परमेश्वराची आपल्यासाठी योजना आहे. आणि त्यानुरूप आपण आपलं जीवन आज परमेश्वराला, प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पण करणार आहोत. आज आपण प्रभू येशूला हाक मारणार आहोत, प्रभू येशूला विनंती करणार आहोत की प्रभू येशू तू माझा ताबा घे, प्रभू येशू तू माझ्या कुटुंबाचा ताबा घे, प्रभू परमेश्वरा तू ख्रिस्तामध्ये चर्च तू ताबा घे. ऑनलाईन जे ऐकत आहेत त्यांच्या देखील परमेश्वर मधून आपण विनंती करणार आहोत. जे ऑनलाईन ऐकत आहे की परमेश्वर माझ्या कुटुंबाचा ताबा घे, परमेश्वर माझा आत्मा जीवशिराचा ताबा घे, परमेश्वर माझ्या मंडळीचा ताबा घे. आणि आज परमेश्वराच्या चरणापाशी आपण जात असताना प्रभूला आपण आनंदाने, लीन नम्र होऊन अंतकरणाने आपण मागणार आहोत. आणि आपण शांत राहून परमेश्वराचं गीत जसं सांगतं, हे येशू राजा येशू, होतो तुला मी समर्पण, पापी मम जीवनाचे हो दे परिवर्तन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद राजा परमेश्वरा, होय पवित्र आत्मा परमेश्वरा, होय प्रभू येशू ख्रिस्ता, आज आम्ही तुला आरोळी मारत आहोत, आज तुला विनवणी करत आहोत परमेश्वरा. होय परमेश्वरा, जे भुकेले आहेत, त्यांनी ताणलेले आहेत परमेश्वरा, होय परमेश्वरा तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने प्रत्येकाला भर माय पा. होय परमेश्वरा तुझं वचन आम्ही ऐकलं आहे माय पा. होय परमेश्वरा तुझा संदेश परमेश्वरा जेव्हा त्या पाण्यामध्ये चालतो देपा, होय परमेश्वरा ते पाणी परमेश्वरा वाढत वाढत जातं परमेश्वरा. आणि आम्ही जाणतो देपा, पाणी हे परमेश्वर पवित्र आत्म्याचा दर्शक आहे माझ्या पा. आणि परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा परमेश्वरा, होय परमेश्वर पेत्राला आणि परमेश्वरा, होय परमेश्वर संदेश सांगत असतात परमेश्वरा, तेव्हा देखील आम्ही पाहतो परमेश्वरा की मत्स्यामध्ये, समुद्रामध्ये परमेश्वरा प्रभू येशू ख्रिस्त संदेश देत आहेत माझ्या पा. आणि परमेश्वर आम्ही जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारतो, आरोळी मारतो, त्याच्यासाठी आम्ही परमेश्वर त्याच्यावर प्रीती करतो देपा. होय परमेश्वर तो आपल्याला प्रत्येकाला परमेश्वर पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरल्याशिवाय राहत नाही परमेश्वरा. कारण परमेश्वर तुझी सेवा परमेश्वरा, जिवंत देवाची सेवा प्रभू येशू ख्रिस्ता आम्ही आमच्या शक्तीने, आमच्या शरीराने करू शकत नाही तर परमेश्वरा, तर तुझं वचन सांगतं परमेश्वरा, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने कारसित होईल असे परमेश्वर म्हणतो जकरिया 4:6. आणि परमेश्वरा जे तारण पावलेले लोक आहेत परमेश्वर, त्यांना तू पवित्र आत्मा देव केलेला आहे माझ्या पा. आज माझ्या देपा, आज प्रभू येशू ख्रिस्ता आम्ही आमचे नेत्र तुझ्याकडे लावतो आणि परमेश्वर तुला विनवणी करतो परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने आम्हाला भर परमेश्वरा, तुझ्या वचनाने आम्हाला भर परमेश्वरा, की ज्याद्वारे परमेश्वरा आम्ही तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या सेवेसाठी उपयोगी पात्र बनावं. होय परमेश्वर, आम्ही या जगातील गोष्टींच्या मागे धावणारे नसावे परमेश्वरा, तर परमेश्वरा आम्ही माणसे धरणारे परमेश्वरा, जसं तू वचन सांगतो माझ्या पा तसे असावे परमेश्वरा. आम्ही स्वार्थ सांगण्यास तत्पर परमेश्वरा. होय परमेश्वरा, तू परमेश्वर आम्ही परमेश्वर प्रार्थना करण्यात परमेश्वर तत्पर असावं परमेश्वरा. तुझी जी योजना परमेश्वरा, तुझे जे पाचरमा प्रत्येका जीवनासाठी आहे परमेश्वरा, ते पाचरणाप्रमाणे परमेश्वर आम्ही चालण्यासाठी परमेश्वर सज्ज व्हावं परमेश्वरा. आणि आम्हाला सज्ज करणारा पवित्र आत्मा परमेश्वर आहे. आज पवित्र आत्मा देवा, आज आम्ही विनंती करतो परमेश्वर, तुझ्या पवित्र दानांनी परमेश्वर, स्वर्गीय दानांनी परमेश्वर, होय परमेश्वर तू मंडळीला भर माझ्या देपा. होय परमेश्वर, की ज्याद्वारे परमेश्वर आम्ही तुझ्या गौरवाचं पात्र असो परमेश्वर. आणि ते पवित्र आत्म्याचा अभिषेक माझ्या देवा तो प्रत्येकावरती परमेश्वर, प्रत्येकाच्या द्वारे परमेश्वर भरून वाहू दे माझ्या पा. होय परमेश्वर, तुझ्या वचनामध्ये आम्ही ऐकल्याप्रमाणे परमेश्वर जीवन आणि आरोग्य देणारा तू परमेश्वर आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आहे, जेव्हा पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये जीवन आणि आरोग्य आहे. मार्ग, सत्य व जीवन मीच आहे प्रभू येशू ख्रिस्त तू म्हणतोस. आणि परमेश्वर, मग आम्ही जीवनाकडे, आम्ही आरोग्याकडे, आम्ही सर्व काही गोष्टी देणाऱ्याकडे आम्ही लक्ष लावावं, का आम्ही जगामध्ये धावावं, हे आज आम्ही विचार करावं देपा. आणि प्रभू, आज आम्ही परमेश्वर पुन्हा एकदा नाविन्याने परमेश्वर तुझ्या पुढे लीन आणि नम्र
अंत करून येतो आणि प्रभू येशू तुला विनवणी करतो. हे प्रभू परमेश्वर, जसा पेत्र परमेश्वर हे परमेश्वर त्या पापांमुळे किंवा कुठल्या गोष्टींमुळे परमेश्वर तुझ्यापासून पळून गेला, पण प्रभू परमेश्वर तू त्याच्याकडनं कबूल करून घेतेस की शिमोन पेत्रा, तू माझ्यावर प्रीती करतोस काय. आज देखील प्रभू परमेश्वर, आम्ही आमच्या पापांमुळे परमेश्वर, आम्ही कधी पडलो असेल परमेश्वर, आम्ही चुकलो असेल परमेश्वर, तुझ्यापासून लांब गेलो असेल परमेश्वर, पण तू आम्हाला कधी सोडत नाही, तू आम्हाला कधी ठाकत नाही प्रभू परमेश्वर. तुझं वचन सांगतो परमेश्वर, तानाला बाळाच्या आई दूध पाजणारे आई त्याला विसरू शकते, पण मी तुला कधी विसरणार नाही, मी तुला कधी टाकणार नाही. आणि प्रिय प्रभू ख्रिस्ता, आज तुझ्या अभिषिक्त सेवकाच्या द्वारे परमेश्वर, आमच्या पालक साहेबांच्या द्वारे परमेश्वर, हे परमेश्वर ती हाक आमच्यापर्यंत आलेली असताना परमेश्वर, तू आम्हा प्रत्येकाशी बोललेला असताना परमेश्वर, आज तू आम्हाला हाच प्रश्न विचारत आहे की प्रत्येकाला तू माझ्यावर प्रीती करतोस का, तू माझ्यावर प्रीती करतोस का, तू माझ्यावर प्रीती करतोस का. आणि परमेश्वर, जर आम्ही सर्वजण परमेश्वर हो म्हणत आहोत परमेश्वर, आम्ही परमेश्वर यस म्हणत आहोत परमेश्वर, तर तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने तू भरल्याशिवाय आम्हाला राहणार नाही परमेश्वर. तुझ्या परमेश्वर सेवा कार्य परमेश्वर जे तू आम्हाला दिले परमेश्वर, ते वृद्धीगत केल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर. तुझ्या अनॉइंटिंग आम्हाला परमेश्वर पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरले परमेश्वर, ते वृद्धिंगत परमेश्वर ग्लोरी टू ग्लोरी नेल्याशिवाय तू राहणार नाही परमेश्वर. आणि परमेश्वर, आज आम्ही परमेश्वर हे प्रभू तुला पुन्हा एकदा परमेश्वर शरण येतो आणि तुला विनवणी करतो. हे प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, आम्हा प्रत्येकाचा तू ताबा घे, प्रत्येकाचा तू ताबा घे, प्रत्येकाला तू स्पर्श करणार असो येशूच्या नावाने पा. आज परमेश्वर तुझं वचन हे परमेश्वर आमच्यापर्यंत आलेलं आहे. पुन्हा एकदा परमेश्वर तर संजीवन परमेश्वर पवित्र आत्म्याचा अभिषेक परमेश्वर फिर सेवा आगवर साधे माझे दे पा. पेंटिकॉस्ट प्रमाणे परमेश्वर हे परमेश्वरच्या मंडळीमध्ये ऐकायचं, ऑनलाईन ऐकायचं परमेश्वर, ते प्रत्येकाच्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या कुटुंबाच्या जीवनामध्ये हे परमेश्वरचा अभिषेक वाढू दे परमेश्वर. त्या अनॉइंटिंग लेवल परमेश्वर तू एजकेल मध्ये आमच्याशी बोलला आहे ते पा, त्या अनॉइंटिंग लेवल मध्ये परमेश्वर वाढू दे परमेश्वर. आणि परमेश्वर तुझ्या गौरवासाठी, तुझ्या सन्मानासाठी, तुझ्या महिमेसाठी परमेश्वर हे परमेश्वर मग प्रत्येकाचा उपयोग करून घे परमेश्वर. तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेकाचा वर्षाव तू कर दे पा. हे परमेश्वर तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेकाचा वर्षाव, हे परमेश्वर तुझ्या पवित्र आत्म्याचा अभिषेकाचा वर्षाव. हे परमेश्वर तुझं वचन सांगतो, मागा म्हणजे मिळेल, तुम्हाला मिळेल. होय परमेश्वर, आज आम्ही मागत आहोत. होय प्रभू येशू ख्रिस्ता, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर, तुझ्या वचनाने भर परमेश्वर. आम्ही पुन्हा एकदा परमेश्वर, आम्ही या परमेश्वर सर्व काही जगातील गोष्टींकडे परमेश्वर जर आमचं लक्ष लावलं असेल ते लक्ष आम्ही काढतो आणि पुन्हा एकदा आमचा आत्मा जीव शरीर प्रिय प्रवेश करता. आज आमचं नेत्र परमेश्वर तुझ्याकडे लावतो आणि परमेश्वर होय परमेश्वर, जसं तुझ्या परमेश्वर सेवकाबद्दल आम्ही ऐकलं, त्या सेवकाने जेव्हा परमेश्वर प्रवेश ख्रिस्ताकडे दृष्टी लावली, होय परमेश्वर तू त्याला दर्शन दिलं, तू त्याच्याशी बोलला माझ्या पा. होय परमेश्वर माझ्या पा, तसं प्रत्येकाशी तू बोलल्याशिवाय राहणार नाही परमेश्वर. होय परमेश्वर स्वप्नाच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे परमेश्वर, होय परमेश्वर आज आम्ही विनंती करतो परमेश्वर तुझं स्वर्गीय सानिध्य या ठिकाणी उतरून दे परमेश्वर. तुझ्या देवदूत परमेश्वर या ठिकाणी कार्यरत होऊ देणार येशूच्या नाव दे पा. होय परमेश्वर प्रत्येकाच्या आध्यात्मिक नेत्राने आध्यात्मिक कान तू कर परमेश्वर. आणि परमेश्वर तुझं स्वर्गीय उपस्थिती या ठिकाणी परमेश्वर पुन्हा एकदा उतरून दे पा. होय परमेश्वर जी तुला हाक मारते, होय प्रभू येशू तुझा धावा करते, त्यांना तू भेट घे माझे पा. आणि परमेश्वर आमचं जीवन परमेश्वर पवित्र आत्म्याच्या द्वारे परमेश्वर फलदायी असं हो दे परमेश्वर. कारण परमेश्वर जे काही परमेश्वर फलदायी नसेल परमेश्वर, ते प्रत्येक झाड परमेश्वर त्या अगदी टाकून दिलं जाईल परमेश्वर. जे दान तो मला देव केले परमेश्वर ते फलदायी खर परमेश्वर. आम्ही आमच्या परमेश्वर सर्व काही घेऊन, आमचं कुटुंब, आमचा आत्मजीव शरीर, आमच्या सर्व गोष्टी घेऊन तुझ्याकडे येतो आणि तुला म्हणतो प्रभू प्रभू येशू ख्रिस्ता पुन्हा परमेश्वर तू आम्हाला स्पर्श कर. आज जर परमेश्वर आम्ही तुझ्यापासून भटकलो असू कधी आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबातील कोण भटकलेला आहे त्यांच्यासाठी देखील आज आम्ही मध्यस्थी करतो परमेश्वर. त्यांना तू धरून घेऊन ये परमेश्वर. जसं पेत्राने तुला नाकारलं होतं, होय परमेश्वर ख्रिस्ता तुझ्याकडनं पुन्हा एकदा परमेश्वर स्वीकार करून घेतला आज. आणि परमेश्वर ते प्रत्येक सण परमेश्वर ते उद्राप होतो आपण परमेश्वर भटकलेले असतील माझ्या देपा, त्यांना देखील परमेश्वर तुझं कवटाळून घे, त्यांना तुझ्या प्रीतीने घेऊन ये परमेश्वर. आणि आज आम्ही त्यांच्यासाठी देखील विनंती करतो, तू त्यांना स्पर्श करणार येशूच्या नाव देपा. आणि परमेश्वर जे जीवन आणि आरोग्य प्रभू येशू तुझ्या वचनाने परमेश्वर हे परमेश्वर मंदिरात होऊन निघतं, ते जीवन आणि आरोग्य प्रत्येक दुःख नाही करासाठी परमेश्वर आम्ही स्वीकारतो. तुला मान महिमा आणि गौरव देतो परमेश्वर. ही वेळ आहे परमेश्वर की आम्ही शांत राहणार आहोत एक मिनिट आणि आम्ही वैयक्तिकरित्या प्रभू येशूला हाक मारणार आहोत आणि प्रभूला विनंती करणार आहोत की प्रभू तू माझा ताबा घे, प्रभू तू माझ्या कुटुंबाचा ताबा घे. हो प्रभू मी पुन्हा एकदा परमेश्वर तुझ्याकडे येतो, कारण तू माझा पिता आहेस. तू माझ्यासाठी त्या वधस्तंभावर आपला प्राण अर्पिलास. होय प्रभू तू एवढी मोठी प्रीती केलीस, त्या वधस्तंभावर आपली
प्रीती प्रदर्शित केली. आज जर आम्ही तुझ्यावर प्रीती करत आहोत परमेश्वर, आम्ही आमच्या मुखाने कबूल केलं आहे परमेश्वर, तर तू आम्हाला परमेश्वर पुन्हा एकदा परमेश्वर तुझ्या सेवेमध्ये, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या परमेश्वर पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये वाढवल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही सांगतो ते पहा. होय परमेश्वर, आम्ही धन्यवाद देत आहोत. आम्ही सर्वजण आपल्या मुख उघडूया, आपण धन्यवाद देऊया, वैयक्तिकरित्या धन्यवाद देऊया, आपण प्रार्थनेमध्ये राहूया. हालेलुया. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद राजा, धन्यवाद राजा, धन्यवाद राजा. थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. हो प्रभू परमेश्वर, धन्यवाद राजा. थँक्यू जीसस. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 ही वेळ आमची आहे, ही मंडळीची वेळ आहे. आम्ही परमेश्वराला हाक मारणार आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारणार आहोत. प्रभू तुझ्या दानाने भर, प्रभू येशू ख्रिस्त तुझ्या वचनाने भर. आम्ही कुठल्या जागेची विचार करणार नाही, आम्ही इकडे तिकडे बघणार नाही, तर आम्ही केवळ प्रभू घडीने तर लावणार आहोत. ही वेळ आपली आहे, मागून घ्या. जेव्हा परमेश्वराची उपस्थिती उतरली आहे, पिता परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याचे सानिध्य या ठिकाणी उतरलं आहे. आम्ही ते आशीर्वाद घ्यायला पाहिजे. आम्ही ते मागत आहोत, आम्ही घेत आहोत. होय प्रभू परमेश्वर. हालेलुया. जे मागत आहेत, जे ताणलेले आहेत, जे भुकले आहेत, त्यांना तू भर प्रभू. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर प्रभू, तुझ्या वचनाने भर प्रभू, तुझ्या दृष्टांताने भर प्रभू, तुझ्या स्वर्गीय सानिध्याने भर परमेश्वर. हो परमेश्वर, जेव्हा ते प्रार्थना करतील परमेश्वर, अद्भुत चमत्कार घडू दे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पहा. हो परमेश्वर, तारण होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने पहा. जेव्हा ते सुवार्थ सांगतील परमेश्वर, प्रभू येशूच्या नावाने परमेश्वर तुझ्याकडे धाव करील परमेश्वर. त्याची प्रत्येक प्रार्थना तू ऐक माझ्या देवा. हो परमेश्वर, तुझ्या अभिषिक्त दास या नात्याने परमेश्वर आज तुला विनंती करतो परमेश्वर, तो स्वर्गीय आशीर्वाद नसले येशूच्या नावात मोकळे कर दे पहा. प्रभू येशूच्या नावात स्वर्गीय आशीर्वाद मोकळे करतो दे पहा. स्वर्गीय आशीर्वाद प्रभू येशूच्या नावात मी मोकळे करतो दे पहा. मंडळीमध्ये परमेश्वर, ऑनलाईन ऐकते स्वर्गीय परमेश्वर, तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर परमेश्वर. त्या अभिषेक परमेश्वर, जशी ती नदी परमेश्वर जीवन आणि आरोग्य देऊन परमेश्वर पवित्र आत्म्याचा अभिषेक करून परमेश्वर वाहत होते, त्याप्रमाणे परमेश्वर पुढच्या स्तरावर परमेश्वर प्रत्येकाला पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये वाढ परमेश्वर. हालेलुया. हालेलुया. लेट युअर अनॉइंटिंग कम लॉर्ड, लेट युअर अनॉइंटिंग फ्लो लॉर्ड, लेट युअर अनॉइंटिंग फ्लो लॉर्ड. येस लॉर्ड. हालेलुया. 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 होय परमेश्वर, तुझं स्वर्गीय सानिध्य, होय परमेश्वर, अद्भुत 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 अभिषेक अजून आणि अधिक उतरलेला असताना परमेश्वर, ही वेळ आमची आहे, ही वेळ आमची आहे, ही वेळ आमची आहे. आम्ही मागत आहोत प्रभू, आम्ही प्रभू येशू तुला हाक मारत आहोत. प्रभू येशू, तुझ्या वचनाने भर, तुझ्या सानिध्याने भर परमेश्वर. होय परमेश्वर, तुझ्या प्रीतीने भर परमेश्वर, तुझ्या दयेने, तुझ्या कृपेने, तुझ्या आशीर्वादाने भर परमेश्वर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेक परमेश्वर, माझ्या जिवंत परमेश्वर, त्या पवित्र आत्म्याच्या आधारे तू आम्हाला प्रत्येकाला भर परमेश्वर. प्रत्येकाचं जीवन भर परमेश्वर, प्रत्येक क्षण भर परमेश्वर. आयुष्यातील प्रत्येक क्षण हे प्रभू तुझं आहे, हा श्वास तुझा आहे, हे जीवन तुझं आहे. जर हे तू आमचं जीवन तू दिलं आहेस, तर तुझ्या गौरवासाठी दिलंय. आणि प्रभू परमेश्वर, ते गौरवामध्ये परमेश्वर तुझे परमेश्वरचा गौरव करण्यासाठी पवित्र आत्म्यामध्ये चाललं, वचनामध्ये चाललं. हे परमेश्वर, होय परमेश्वर, आमच्या जीवनाच्या द्वारे जो प्रकाश तू आम्हाला दिलाय परमेश्वर, तू जगाचा प्रकाश आहे आणि तू म्हणतोस की तुम्ही जगाचे प्रकाश आहे. होय परमेश्वर, तो प्रकाश परमेश्वर, होय परमेश्वर, तो आपला मुख प्रकाश आम्हावर पाड परमेश्वर, की ज्याद्वारे परमेश्वर तो प्रकाश वाहून परमेश्वर स्वर्गातील पित्याचं गौरव व्हावं परमेश्वर. प्रत्येकाला परमेश्वर तुझ्या प्रकाशाने भर परमेश्वर, अद्भुत प्रकाशाच्या द्वारे परमेश्वर तू भर मायदे पा. होय परमेश्वर, तसा लख प्रकाश मायदे पा. साधू सुंदर सिंग यांना तू दाखवलेलं परमेश्वर, जसं आम्ही आज परमेश्वर चार्ल्स फिनीला पाहिलं परमेश्वर, त्यांना तू प्रकाशाच्या द्वारे दर्शन दिलं परमेश्वर. होय परमेश्वर, तेच प्रकाश परमेश्वर या ठिकाणी परमेश्वर जे भुकेले ताणलेले आहेत, मग ते परमेश्वर मंडळीमध्ये आहेत, ऑनलाईन आहेत परमेश्वर, त्या प्रकाशाच्या द्वारे तू परमेश्वर प्रत्येकाला भेट परमेश्वर. ते दर्शन प्रभू येशूच्या नाव तू दे बाबा. आणि प्रभू, तुझ्या नावाचा महिमा, तुझ्या नावाचा गौरव दे परमेश्वर. तुझा अभिषेक, होय परमेश्वर, पवित्र आत्म्याचा अभिषेक उतरला जाऊ दे परमेश्वर. अधिक आणि अधिक परमेश्वर, तुझ्या वचनाच्या द्वारे आमची वाढ कर, आमचं जीवन फलदायी कर, आमच्या कुटुंबाचं जीवन फलदायी कर, आमच्या मंडळीचं जीवन फलदायी कर. आणि प्रभू परमेश्वर, या पुण्यामध्ये, होय परमेश्वर, या देशामध्ये परमेश्वर, तू यासाठीच परमेश्वर ठेवलंय की आम्हाला जी भाषा येते, आमचं जेवढं शिक्षण आहे, आमची जेवढी पात्रता आहे, त्यामध्ये देखील प्रभू परमेश्वर आम्ही तुझं गौरव करणार असावे. कारण प्रभू परमेश्वर, तुझं गौरव पवित्र आत्म्याच्या द्वारे होतो माहिती पा. होय परमेश्वर, आमचं कुठल्याच प्रकारचं परमेश्वर जगिक टॅलेंट त्यासाठी उपयोगाचं नाही, तर प्रभू तुझ्या स्वर्गीय आशीर्वाद, स्वर्गीय मानना आमच्यासाठी परमेश्वर तुझ्या गौरवासाठी कारणीभूत होतं. आज आमच्याकडे फक्त एकच आहे की आम्ही संपूर्ण मानाने, संपूर्ण जीवाने प्रभू तुझ्याकडे समर्पण करत आहोत. प्रभू, आमचं समर्पण प्रभू येशूच्या नावात तू स्वीकार कर दे पा.
हो पिता परमेश्वर धन्यवाद देतो, प्रभू येशू ख्रिस्ता धन्यवाद देतो, पवित्र आत्मा परमेश्वर धन्यवाद देतो. आणि प्रभू तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझ्या सानिध्यामध्ये परमेश्वर आज आम्ही जी कबुली दिली की परमेश्वर आम्ही तुझ्यावर प्रीती करतो, तर अद्भुत कार्य, अद्भुत चमत्कार, अद्भुत तुझं महान मोठं गौरव, तुझ्या राजाची वाढ झाल्याशिवाय राहणार नाही प्रभू. हे आम्ही प्रभू येशूच्या नावात आमच्या मुखाने स्वीकारतो प्रभू. तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती आमच्या सगळ्यांवर सदैव असू दे. Therefore I tell you, whatever ask for in prayer, believe that you have received it and it will be yours. Mark 11:24. If you dwell in me and my words only, you ask whatever you want and it will be done for you. John 15:7. बलाने नव्हे, पराक्रम नव्हे, तर माझ्या आत्म्याने कारसे होईल असा निश परमेश्वर म्हणतो. जकर 4:6. आणि प्रिय प्रभू येशू ख्रिस्ता, आमचे पाप तू वधस्तंभावर परमेश्वर स्वतःवर घेतली आणि तू वधस्तंभावर अर्पिला गेला. प्रभू येशू ख्रिस्ता, आपलं पवित्र रक्त, आपलं ध्येय तू अर्पिला, मरण पावला, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, आज देखील मध्यस्थी करतोस. प्रभू येशू ख्रिस्ता, अहोरात्र आमच्यासाठी तू परमेश्वर, रात्रंदिवस तू आमच्यासाठी मध्यस्थी करतोस. प्रभू येशू ख्रिस्ता, ती प्रीती, आम्ही जर तुझी प्रीती पाहायची तर आम्ही आमचं लक्ष वधस्तंभावर करू लावतो. प्रभू तुझ्या प्रीतीने आम्हा प्रत्येकाला भर, प्रभू येशूच्या महान नावात. आमेन, आमेन, आमेन.